Good afternoon, students. Good Good afternoon, afternoon, sir. everyone. Good afternoon. चलो पहा रे मुलांना. बरं, आजच्या लेक्चरचा कंटेंट माहिती ना तुम्हाला काय करतोय आपण? एक्सरसाइज नंबर 7.4. ठीक आहे. प्रॉफिट मॅक्सिमाइज करायचं आहे किंवा कॉस्ट मिनिमाइज करायचं आहे, अशा टाईपचे काही सम्स आहेत. वर्ड प्रॉब्लेम नाही येत पण आता. पण मी एक काम करीन. एक्सरसाइज 7.4 मध्ये टोटल 8 क्वेश्चन्स आहेत. 8 क्वेश्चन्स. ठीक आहे ना. 8च्या 8 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. बट हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी ना एक थिअरम लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. आता थिअरम तर लाईक विदाऊट प्रूफ दिलं त्यांनी इथे, पण याचं थोडंसं जस्टिफिकेशन पण मी तुम्हाला कळवून देईन. आहेत असे काही स्टेटमेंट्स आहेत इथे, नाही का. मला काय वाटतं की हा थेरम शिकण्यापूर्वी एक छोटासा वर्ड प्रॉब्लेम मी तुम्हाला आत्ता इथे देतोय. आपल्याला काय करायचं आहे माहिती का, हा वर्ड प्रॉब्लेम पहिले डिस्कस करायचा आहे, देन त्याच्यानंतर हा थिअरम डिस्कस करायचा आहे. त्यानंतर 7.4 स्टार्ट होतो. 7.4 मध्ये टोटल 8 जे न्यूमरिकल्स आहेत, हे 8च्या 8 न्यूमरिकल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. इतकं करून बेसिकली आपण हा लेक्चर जो आहे तो एंड करतो. मला वाटतं 1.5 तास लागेल कदाचित, 1.5 किंवा 1.5 तास पकडून चालू आहे आपण. ओके. 1.5 hours मिनिमम लागणार आहे. तर क्लिअर आहे सर्वांना की टार्गेट काय लेक्चरचं? येस स्टुडंट्स. येस सर. ठीक आहे. चलो गाईस, तर मग आपण स्टार्ट करूया इथून, या क्वेश्चनपासून. क्वेश्चन रीड करा सर्वजण. अ फर्निचर डीलर डील्स इन टेबल्स अँड चेअर्स. नाही का, एक फर्निचर डीलर आहे जो की टेबल आणि चेअरमध्ये डील करतोय. दोनच गोष्टी, एक तर टेबल नाही तर दुसरा चेअर. बरोबर. ही हॅज 60,000 रुपीज टू इन्व्हेस्ट. त्याच्याकडे 60,000 रुपये आहेत इन्व्हेस्ट करण्यासाठी. अँड स्पेस टू स्टोअर ॲट मोस्ट 60 पीसेस. 60,000 रुपये आहेत. 60च गोष्टी तो स्टोअर करू शकतो. टेबलचं कॉस्ट 1,500 आणि चेअरचं कॉस्ट 750 रुपीज आहे. देन कन्स्ट्रक्ट इनइक्वेशन्स अँड फाइंड फिजिबल सोल्युशन. फाइंड नंबर ऑफ टेबल्स अँड चेअर्स. किती परचेस केलं पाहिजे सो ॲज टू गेट मॅक्सिमम प्रॉफिट. शोधायचं आहे आपल्याला की लाईक तो किती टेबल आणि किती चेअर त्यांनी परचेस केल्या पाहिजे, सो दॅट त्याला प्रॉफिट मॅक्सिमम होईल. पहा रे, मी परत एक वेळेस सांगतो व्यवस्थित एक्सप्लेन करून. फर्निचर डीलर डील्स इन टेबल्स अँड चेअर्स. टेबलमध्ये आणि चेअरमध्ये तो डील करतो. टेबलमध्ये, ओके, आणि चेअरमध्ये तो डील करतो. लेट ही परचेसेस एक्स टेबल्स अँड वाय चेअर्स. असं मी सध्यासाठी इथे लिहून टाकतो. फर्निचर डीलर डील्स इन टेबल्स अँड चेअर्स. फाईन. 60,000 रुपये आहेत. अँड स्पेस टू स्टोअर 60 पीसेस. लाईक 60 आयटम्सपेक्षा जास्त जो स्टोअर नाही करू शकत. टेबल आणि चेअरचा काउंट, दोघांचा मिळून काउंट 60 असला पाहिजे. टेबलचा कॉस्ट 1,500 आहे आणि चेअरचा कॉस्ट 750 रुपीज आहे. बरोबर. कन्स्ट्रक्ट इनइक्वेशन्स अँड फाइंड फिजिबल सोल्युशन. हे पहा, टेबल ना 300 रुपये प्रॉफिटवरती विकतोय आणि चेअर हा 200 रुपये प्रॉफिटवरती तो विकतोय. बरोबर. तर मग आपल्याला हे शोधायचं की किती टेबल घेतले पाहिजे आणि किती चेअर्स घेतले पाहिजे. ही गोष्ट आपल्याला ॲक्च्युली आता इथे शोधायची. मी एक काम करतो, जसं आपण एक्सरसाइज नंबर 7.3 मध्ये करायचो ना, की लाईक वर्ड प्रॉब्लेम आहे, नाही का, तर मग त्याला आपण मॅथमॅटिकल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं. बरोबर. इथे ऑब्जेक्टिव्ह लिहू का? पहिले तर मी इथे असं लिहिलं की लेट ही परचेसेस एक्स टेबल्स अँड वाय चेअर्स. त्यांनी ना एक्स टेबल घेतले आणि वाय चेअर्स घेतले. सो व्हॉट इज अवर ऑब्जेक्टिव्ह? मुलांना ऑब्जेक्टिव्ह काय? ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, म्हणजे गोल काय आपला? मॅक्झिमम प्रॉफिट. येस. मॅक्झिमम प्रॉफिट. येस, मॅक्सिमाइज द प्रॉफिट. प्रॉफिटला आपल्याला मुलांना मॅक्सिमाइज करायचं, वाढवायचं. पण प्रॉफिट काय आहे ते तरी सांगा. प्रॉफिट काय रे बाबा? हे पहा, एक्स टेबल घेतलेत आपण. एक्स टेबल घेतलेत. एक टेबल घेतलं तर 300 रुपये प्रॉफिट आहे, तर एक्स टेबल घेतला तर 300 एक्स प्रॉफिट असेल. बरोबर. एक चेअर जर का घेतली तर 200 रुपये प्रॉफिट आहे. तसे वाय चेअर्स जर का घेतलं तर 200 वाय प्रॉफिट आहे.
पहा ना तुम्ही मुलांना इथे एका टेबलला 300 प्रॉफिट, सो एक्स टेबलला 300x प्रॉफिट. एका चेअरला 200 प्रॉफिट, तर वाय चेअरला 200 वाय प्रॉफिट. सो अवर ऑब्जेक्टिव्ह इज टू मॅक्सिमाइज द प्रॉफिट. आपल्याला ना हे मॅक्सिमाइज करायचं, प्रॉफिट काय करायचं आपल्याला मॅक्सिमाइज करायचं. वी नीड टू मॅक्सिमाइज द प्रॉफिट. ठीक आहे. आता कन्स्ट्रेंट, सब्जेक्टेड टू कन्स्ट्रेंट इथे लिहितो मी, सब्जेक्टेड टू बिलो कन्स्ट्रेंट्स. अगेन तोच प्रॉब्लेम आहे, या एरियामध्ये लिहिता नाही येते, सब्जेक्टेड टू बिलो कन्स्ट्रेंट. ठीक आहे, चलो कन्स्ट्रेंट्स काय पहा आता मला सांगा तुम्ही. नंबर 1 बघा रे, कन्स्ट्रेंट काय, मला असं वाटतं की एक्स प्लस वाय शुड बी लेस दॅन इक्वल टू 60. कारण की टेबलचा काउंट प्लस चेअरचा काउंट नाही का, 60च गोष्टी स्टोअर करू शकतो ना आपण. तर दोघांचा ॲडिशन म्हणजे टेबल प्लस चेअरचा जो काउंट आहे तो 60 किंवा 60पेक्षा कमी असायला हवा. हा पहिला कन्स्ट्रेंट. आणि जो आपला सेकंड कन्स्ट्रेंट आहे ना, सेकंड कन्स्ट्रेंट पहा, टेबलचा कॉस्ट पहा बरं, 1,500 रुपये एका टेबलचा. मग अशा एक्स टेबलचा 1,500 इंटू एक्स. चेअरचा कॉस्ट पहा बरं, चेअरचा कॉस्ट इथे 750 आहे एका चेअरचा, बट आपण वाय चेअर घेतोय, सो 750 वाय शुड बी लेस दॅन इक्वल टू. म्हणजे हे एवढे पैसे आपण घातलेत एक्स टेबल आणि वाय चेअर घेण्यासाठी. सो जेवढे पैसे घातलेत ना आपण, बरोबर, तर ते किती असले पाहिजे, 60,000 असले पाहिजे नाही का, 60,000 किंवा 60,000पेक्षा कमी असले पाहिजे. इट शुड बी लेसर दॅन ऑर इक्वल टू 60,000. त्याच्यानंतर एक्स शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड वाय शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आपण एक्सरसाइज 7.3 मध्ये ना इथेपर्यंत केलेलं आहे. आता याच्या पुढे आपल्याला करायचं 7.4 मध्ये. बाबा सर्वांचं लक्ष आहे ना आणि समजत आहे ना हे काय करायचं आहे काय नाही करायचं आहे, गोष्टी क्लिअर आहेत तुम्हाला? आहे Yes, sir. पहा मी काय सांगतोय. फर्निचर डीलर डील्स इन टेबल्स अँड चेअर्स. टेबल आणि चेअर घेतोय तो, 60,000 रुपये आहेत इन्व्हेस्ट करण्यासाठी, बरोबर, आणि 60 पीसेस स्टोअर करू शकतो. टेबल कॉस्ट 1,500 अँड चेअर कॉस्ट 750 रुपीज. सो कन्स्ट्रक्ट इनइक्वेशन्स वगैरे म्हणतात ते, आणि असं काहीतरी सोल्युशन द्या की त्या फर्निचर डीलरनी किती टेबल आणि किती चेअर घेतले पाहिजे सो दॅट त्याला प्रॉफिट मॅक्सिमम होईल नाही का. तर प्रॉफिट दिला इथे त्यांनी, टेबलवरती 300 प्रॉफिट आणि चेअरवरती 200 प्रॉफिट. सो लेट ही परचेसेस एक्स टेबल अँड वाय चेअर्स. आपण काय करतो माहिती का मग पुढे, जसं 7.3 मध्ये केलं की एक्स टेबल घेऊ वाय चेअर घेऊ. ऑब्जेक्टिव्ह काय, ऑब्जेक्टिव्ह इज टू मॅक्सिमाइज द प्रॉफिट. प्रॉफिटचा फॉर्म्युला काय, 300 एका टेबलवरती 300 प्रॉफिट सो 300x, एका चेअरवरती 200 प्रॉफिट सो 200y. हा तर प्रॉफिट आहे म्हणलं. ओके. कन्स्ट्रेंट, टेबलचा काउंट आणि चेअरचा काउंट दोघांचा ॲडिशन शुड बी लेस दॅन इक्वल टू 60. 60पेक्षा कमी असलं पाहिजे किंवा 60 चालेल, कारण 60पेक्षा जास्त स्टोअर करण्याची जागाच नाही आहे. हे तर पैसे आहेत. 1500x म्हणजे टेबलला किती खर्च झाला टेबल विकत घेण्यासाठी, 750 तर एका चेअरचा कॉस्ट आहे, 750y मीन्स चेअरसाठी किती खर्च झाला. दोघांचा जो ॲडिशन आहे ना दॅट शुड बी लेस दॅन इक्वल टू 60,000. 60,000पेक्षा कमी असलं पाहिजे. आपण लास्ट एक्सरसाइजमध्ये आपला सम इथे एंड करायचो. आता या एक्सरसाइजमध्ये आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतोय. पहा, हे जे काही कन्स्ट्रेंट्स आहेत ना, हे कन्स्ट्रेंट आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल सी फर्स्ट कन्स्ट्रेंट. पहिला कन्स्टेंट बघा बरं मुलांना, एक्स प्लस वाय शुड बी लेस दॅन इक्वल टू 60 आहे की नाही. आपला जो पहिला कन्स्टेंट आहे तो एक्स प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 60 आहे. म्हणजे काय, एक्स प्लस वाय शुड बी इक्वल टू 60 असं पहिले लिहितो आपण, मग 60ने डिवाइड करतो. एक्स बाय 60 प्लस वाय बाय 60 इज इक्वल टू 1. दिस इज अवर फर्स्ट कन्स्टेंट. हा आपला पहिला कन्स्टेंट आहे, बरोबर. आता जो आपला दुसरा कन्स्टेंट आहे ना तो 1,500x प्लस 750y ओके इज इक्वल टू 60,000 वाला होता, बरोबर. 60,000 इकडे येऊन डिवाइड करायचा. सो 1,500x डिवाइड बाय 60,000 प्लस 750y डिवाइड बाय 60,000 इज इक्वल टू 1 करा. हे 2 0 कॅन्सल करा, बरोबर. x डिवाइड बाय 40 होईल तो, प्लस वाय डिवाइड बाय, जर का तुम्ही पाहाल हे किती बनतं रे वाय डिवाइड बाय, काय बनणार आहे 15चा टेबल, 15 5 देन
लाईक 15 वजा 60 400 बरोबर ना. y डिवाइड बाय 80 बनतो आय गेस इज इक्वल टू 1. सो अशी ना दोन लाईन्स बनतात किंवा लाईक दोन कन्स्टंट आहेत जे की आपण ड्रॉ केलेले आहेत. एक्सरसाइज 7.4 मध्ये सर्व एक्सरसाइजचं कॉम्बिनेशन आहे. पहिला दुसरा तिसरा तिन्ही एक्सरसाइजचं कॉम्बिनेशन असणार. आय होप इथेपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला. पहा आता मी काय सांगतोय की इथला जो पोर्शन आहे आता हा काही कामाचा नाही आपलं नाही का. हे कन्स्टेंट होतं ना जे दोन ते तर लिहिले ना आपण इथे दोन्ही लाईन्स काढले त्याचे नाही का. तर हे थोडंसं हाईड करतो मी इथून आणि पुढचं कॅल्क्युलेशन सर्व काही इथेच करतो. ओके तर पहा रे आता पहा जागा थोडीशी कमी आहे. थोडंसं ॲडजस्ट करायला लागेल आपल्याला. सी इथे मार्किंग्स करतोय मी इथे पहा 20च्या मल्टिपलमध्ये करतोय 20 40 60 देन 80 ओके देन 20 देन 40 देन 60 देन 80 ओके. आता पहिला जो पॉईंट आहे आपला तर तो आहे पहिला लाईन पहा बरं 60 आणि 60 वाला नाही का. तर 60 आणि इथे पण 60 या दोघांना मी जॉईन करतो सरळ सरळ. सो आपला पहिला पॉईंट आहे पण याचा सिम्बॉल पहा. याचा जर का तुम्ही सिम्बॉल पाहाल तर इथे लेसर दॅन असल्यामुळे टुवर्ड्स ओरिजिन म्हणजे या लाईनच्या या साईडचा एरिया आपल्याला कन्सिडर करायचा. आता आपला जो सेकंड लाईन आहे सेकंड लाईन हा वाला 40 आणि 80 वाला. सो 40 आणि 80 हा वाला जो सेकंड लाईन आहे तर तो सेकंड लाईन पण मी इथे ड्रॉ करतो हवा तर. हा आपला सेकंड लाईन आणि या लाईनच्या पण इकडे कारण की इथे पण जर का तुम्ही नीट नोटीस कराल ना तर हा लेसर दॅनच होता इथे कन्स्टंट हा वाला. तर लेसर दॅन मीन्स टुवर्ड्स ओरिजिन. आता दोघांचं टुवर्ड्स ओरिजिन म्हणजे एरिया असणार आहे हा फिजिबल रिजन. हा एरिया काय रिप्रेझेंट करतो माहिती का की या एरियामधला कोणताही पॉईंट घ्या तुम्ही एक्स आणि वायचा कोणताही व्हॅल्यू घ्या ठीक आहे. या एरियामधला कोणताही एक्स आणि वायचा व्हॅल्यू घ्या. लेटस से फॉर एक्झाम्पल हा 20 एक्सचा व्हॅल्यू 20 वायचा व्हॅल्यू 20 म्हणजे 20 टेबल आणि 20 चेअर तुम्ही घेऊ शकता. पहा ना 20 + 20 40 म्हणजे तो याला पण सॅटिस्फाय करतोय 60 पीसेसला क्रॉस नाही करतोय आणि पैशांना पण क्रॉस नाही होणार तो. 20 टेबल पहा ना 20 टेबलचा कॉस्ट किती 30,000 आणि 20 चेअरचा कॉस्ट 15,000. 30 + 15 45 होता तरी पण 60,000 आहेत 15,000 बाकी आहेत आणखी नाही का. सो हा एरिया काय रिप्रेझेंट करत असतो माहिती का त्या एरियामधला कोणताही पॉईंट घ्या त्या पॉईंटचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट पाहून घ्या काय बरोबर. मग तेवढे टेबल आणि तेवढे चेअर तुम्ही घेऊ शकता हे असं ते आपल्याला सांगतात. ते फिजिबल आहे एवढे तुम्ही घेऊ शकता. हे पहा याच एरियामध्ये आणखीन एक पॉईंट सांगतो मी तुम्हाला जसं की हा वाला पॉईंट एक्स कोऑर्डिनेट इज ॲक्च्युली 20 अँड वाय कोऑर्डिनेट इज 40. या पॉईंटचा काय एक्स कोऑर्डिनेट इज 20 अँड वाय कोऑर्डिनेट इज वॉट 40 20 40 ठीक आहे. तर पहा बरं 20 40 जर का तुम्ही टाकाल ना टाका बरं 20 टेबल ना 20 टेबल किती 30,000 40 चेअर्स 40 टाका इथे हे पण 30,000 होतं 30 + 30 60,000 बरोबर ना. 20 + 40 60 याला पण मॅच होत होतो. ॲक्च्युली तो हा इंटरसेक्शन पॉईंटच दिसतोय म्हणजे बरं खैर सांगतो मी तुम्हाला काय. तर मी तुम्हाला हे सांगतोय की या फिजिबल रिजनमध्ये फिजिबल रिजन काय म्हणतो माहिती का कारण की त्या एरियामधला कोणताही पॉईंट ओके टेबल आणि चेअरचा कोणताही कॉम्बिनेशन गिवन कन्स्टंटला सॅटिस्फाय करतो. दोन्ही कन्स्टंटला तो सॅटिस्फाय करतो. मी म्हणलं ओके. सो आता काय चेक करायचं सांगतो मी तुम्हाला. हे कॉर्नर पॉईंट शोधायची. आता हा कॉर्नर पॉईंट 0,60 आहे ओके. हा जो कॉर्नर पॉईंट आहे हा कॉर्नर पॉईंट 40,0 आहे. हा तर ओरिजिनच आहे ॲक्च्युली 0,0 आणि हा जो कॉर्नर पॉईंट आहे ना हा कॉर्नर पॉईंट तुम्हाला शोधायला लागेल. तो कॉर्नर पॉईंट कसा शोधायचा माहिती का हा इंटरसेक्शन पॉईंट आहे. या दोन लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट आहे. पहा पहिली लाईन ही आहे आणि दुसरी लाईन ही आहे. या दोघांना ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह कराल एक्स आणि वाय चा व्हॅल्यू शोधाल माहिती आहे दोन लाईनचे इक्वेशन कसे सॉल्व्ह करतो सायमल्टेनियसली. येस
काय या लाईनचं इक्वेशन काय बनतं माहिती का? मी याला 2 लिहू शकतो, याला 80 लिहू शकतो. हा 80 आणि 80 तिकडे जाऊन लाईक इथे 80 होतो नाही का? 2x + y = 80 असं लिहू शकतो. सो पहिला लाईन आपला x + y = 60 आहे आणि दुसरा लाईन 2x + y = 80 आहे. मायनस जर का करू आपण तर हे कॅन्सल होतो. हा -x = -20 म्हणजे x = 20 बनतो. x = किती बनतो? 20 बनतो आणि y चा व्हॅल्यू 40 बनतो या पॉईंटसाठी. सो आपण ना सर्व कॉर्नर पॉईंट शोधलेली आहेत. सर्व कॉर्नर पॉईंट्स शोधलेली आहेत आपण. आता मी तुम्हाला हे सांगतोय की कॉर्नर पॉईंट वरतीच मॅक्सिमम व्हॅल्यू मिळत असतं किंवा मॅक्सिमम प्रॉफिट किंवा मिनिमम कॉस्ट जो काही असतो ना, मॅक्सिमम मिनिमम ऑप्टिमम सोल्युशन, हे फक्त आणि फक्त कॉर्नर पॉईंट वरतीच मिळत असतं मुलांना. प्रॉफिट हे मॅक्सिमम कॉर्नर पॉईंट वरतीच असू शकतो. हाच थिअरम आहे जो की आपल्याला स्टडी करायचा. तर मग तुम्ही मला हे सांगा, 0 जर का मी इथे टाकीन प्रॉफिटच्या इक्वेशनमध्ये 0 प्रॉफिट किती होतो? 0 60 टाकला तर पहा इथे 0 टाकला आणि इथे 60 टाकला तर 12,000 प्रॉफिट होतो नाही का? इथे लिहू का 12,000 प्रॉफिट होतो. हे पहा आता हा जर का टाकला तर 40,0 टाकला तर इथे 40 टाकला आणि इथे 0 टाकला समजा तरी 12,000च प्रॉफिट आहे नाही का? बरोबर. तिकडे थोडीशी एरर आहे, थोडंसं लिहिता नाही येतं तिथे मला. ओके, खाली लिहितो तर 12,000 प्रॉफिट आहे इथे पण. आणि जर का हा पॉईंट जर का तुम्ही टाकाल ना इथे तर 20 इंटू पार आहे 300, 6,000 प्लस वॉट 8,000, 14,000 बनतो. 14,000. सो 14,000 प्रॉफिट इथे आहे ना. तर आपलं सजेशन त्याला असं असेल की 20 टेबल घे आणि 40 चेअर घे तर तुला प्रॉफिट मॅक्सिमम होईल. सॅटिस्फाईंग गिव्हन कन्स्टंट म्हणजे सर्व कन्स्टंटला सॅटिस्फाय करून 20 टेबल आणि 40 चेअर जर का तू घेऊ शकला, ओके, म्हणजे घेऊ शकतोस 100%, तर 14,000 प्रॉफिट हे मॅक्सिमम असेल. त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट हे पॉसिबल नाही आहे, असा याचा मिनिंग आहे. तुम्हाला समजलं मुलांना की प्रॉफिट हे मॅक्सिमम कॉर्नर पॉईंटलाच मिळत असतं कंपल्सरी. तुम्ही मला म्हणणार कसं काय? एक असेल ना तुमच्या मनात डाऊट की प्रॉफिट कॉर्नर पॉईंटलाच कसं काय मॅक्सिमम मिळतो? बा मी सांगतो तुम्हाला. सी, हे बा ही जी लाईन आहे ना, ही लाईन दिसते का तुम्हाला? ही लाईन, या लाईनचा स्लोप जर का मी शोधीन तर मायनस ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ वाय असा असतो स्लोप. म्हणजे -3/2 म्हणजे -1.5 स्लोप बनला ना. हे पहा, स्लोप अक्यूट अँगल ऑफ इन्क्लिनेशन असेल तर स्लोप पॉझिटिव्ह असतो. अँगल 90 असेल तर स्लोप इन्फिनिटी असतो. आणि अँगल जर का 135 असेल तर स्लोप -1 असतो. त्याच्यापेक्षा जर का कमी असेल अँगल असं तर स्लोप जो असतो ना तर तो लाईक -1पेक्षा लाईक कमी असतो. मीन्स लाईक -2 -3 पॉसिबल आहे. बट मला सांगायचं हे आहे ॲक्च्युली की ऑप्ट्यूज अँगल असेल समजा, ऑप्ट्यूज अँगल बरोबर, तर स्लोप ना निगेटिव्ह असतो. तर ही जी लाईन आहे किंवा हे प्रॉफिटचं जे इक्वेशन आहे तर याचा स्लोप, त्या लाईनचा जो स्लोप आहे तर तो ऑप्ट्यूज आहे. ऑप्ट्यूज. सो ती लाईन मी ड्रॉ करतोय, प्रॉफिटवाली लाईन ड्रॉ केलं आहे, बट मी ओरिजिनमधून ड्रॉ केली ती लाईन. मला तुम्हाला एवढंच सांगायचं बरोबर की यामध्ये पहा यामध्ये एक्सची व्हॅल्यू जर का 0 आणि वायची व्हॅल्यू जर का मी 0 टाकीन तर हे ओव्हरऑल 0 बनेल. बरोबर ना? ओरिजिन वरचा जर का पॉईंट मी याच्यामध्ये टाकला तर ओव्हरऑल गोष्ट 0 बनेल. हे पटलं? म्हणलं मान्य. मी तुम्हाला सांगतोय ना की या लाईनवरतीचा कोणताही पॉईंट टाका तुम्ही. मी कोणती लाईन आत्ता इथे ड्रॉ केली आहे माहिती का? 300x + 200y = 0 वाली लाईन मी इथे ड्रॉ केलेली आहे. त्या प्रॉफिटवाली लाईन मी ड्रॉ केली. त्या लाईनवरतीचा कोणताही पॉईंट, इथला पॉईंट, कुठलाही पॉईंट टाका तुम्ही. बरोबर, कोणताही जरी पॉईंट टाकाल ना तर ओव्हरऑल आन्सर 0च बनणार आहे शेवटी. मग मी विचारीन तुम्हाला, मी इथला पॉईंट टाकला तर, हा पॉईंट टाकला तर, समजा हा पॉईंट मी या इक्वेशनमध्ये टाकला तर 0 बनेल का रे तो? नो, नाही बनणार. हा पॉईंट टाकला तर, हा पॉईंट टाकला तर 0 बनेल का? नाही. हा पॉईंट टाकल्यानंतर समजा 10 बनत असेल तर हा पॉईंट टाकल्यानंतर 10 पेक्षा जास्त बनेल, कारण की हा पॉईंट आणखीन दूर आहे या लाईनपासून. लाईनवरतीचा पॉईंट टाकला तर 0 आणि लाईनच्या बाहेरचा पॉईंट टाकला तर अदर दॅन 0. बट पॉईंट जर का जसं जसं मी दूर घेऊन जाईन ना
तसं तसं याचा व्हॅल्यू वाढत वाढत जाईल. आपल्याला या एरियामधलाच कोणताही पॉईंट टाकण्याचं प्रोव्हिजन आहे, बरोबर. आणि आपल्याला हे प्रॉफिट तर मॅक्सिमम पाहिजे, तुम्हालाही माहिती. तर मग सांगा बरं, कोणता पॉईंट टाकला पाहिजे? या आतमधला पॉईंट टाकला पाहिजे की असं लाईक लांब 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 दूर दूर जाऊन लाईक एकदम दूरचा पॉईंट टाकला पाहिजे? हवाला एकदम दूरचा पॉईंट टाकला पाहिजे. आणि एकदम दूरचा जो पॉईंट असतो ना, तोच तर कॉर्नर पॉईंट असतो. सो म्हणून मी तुम्हाला सांगतोय की मॅक्सिमम व्हॅल्यू ही फक्त आणि फक्त कॉर्नर पॉईंटवरतीच भेटू शकते, दुसरीकडे कुठे नाही भेटत मॅक्सिमम व्हॅल्यू. आय होप तुम्हाला याचं लॉजिक समजलं. मॅक्सिमम व्हॅल्यू ही फक्त आणि फक्त कॉर्नर पॉईंटवरती भेटते, ओनली ॲट कॉर्नर पॉईंट. अदर दॅन कॉर्नर पॉईंट मॅक्सिमम व्हॅल्यू नाही भेटणार आहे तुम्हाला कुठे. तर हा तो थिअरम आहे. आता हे एक्सप्लेनेशन आता मी यूट्यूबवरती तर अपलोड करणारच आहे. समजा लेक्चर झाल्यानंतर, समजा लेट जॉईन केलं असेल किंवा थोडंसं मदतच जॉईन केलं असेल, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तो यूट्यूबवाला परत पाहून घ्याल एकदा व्हिडिओ आणि व्यवस्थित समजून घ्या. थोडंसं कमी जरी समजलं असेल तरी रिपीट पहा यूट्यूबवरती, ओके, समजेल. आता मी कन्क्लूड करतोय. हा थिअरमच असा आहे, ओके, की काय सांगतो आपल्याला हा थिअरम? फिजिबल सोल्युशन विच ऑप्टिमायझेस मीन्स आयदर मॅक्सिमायझेस और मिनिमायझेस ऑब्जेक्टिव्ह सोल्युशन इज कॉल्ड ऑप्टिमम फिजिबल सोल्युशन, बरोबर ना? तो आपण जो एरिया काढत असतो ना रे, नाही का, या लाईनच्या इकडे या लाईनच्या इकडे, म्हणजे हा असा एरिया आहे जो की दोन्ही कन्स्टंटला सॅटिस्फाय करतो. दिस इज फिजिबल सोल्युशन. सेट ऑफ ऑल फिजिबल सोल्युशन्स ऑफ LPP लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम इज अ कॉन्व्हेक्स सेट. म्हणजे आत्तापर्यंत जे फिजिबल सोल्युशन्स आपण काढलेत ना, तुम्हाला आठवत असतील आत्तापर्यंतचे ग्राफ्स, बरोबर, हे सर्वच्या सर्व कॉन्व्हेक्स सेट आहेत. कॉन्व्हेक्स सेट याचा अर्थ काय? हे आपण लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम शिकतो, नाही का? लिनियर कन्स्टंट्स लिनियर आहेत, म्हणजे लाईनवाले कन्स्टंट्स आहेत. सो लाईनचा यूज करून जो काही आपण आत्ता बनवलेत, आत्तापर्यंत जे काही फिजिबल सोल्युशन्स बनवलेत, यांना आपण कॉन्व्हेक्स सेट बोलतो. कॉन्व्हेक्स सेट म्हणजे काय असतं माहिती का? त्या पूर्ण एरियामध्ये असे कोणतेही 2 पॉईंट्स घ्यायचे आणि त्यांना जॉईन करायचं. तर 2 पॉईंटला जॉईन करणारी लाईन ही त्याच एरियामध्ये आहे ना, म्हणजे कॉन्व्हेक्स सेट. समजा चुकून मुकून एरिया असा निघाला असता तुमचा, ओके, फिजिबल रिजन जर का असं असलं असतं, दिस इज नॉट अ कॉन्व्हेक्स सेट. का? कारण की या एरियामध्ये असे 2 पॉईंट्स घेतले, या दोघांना जॉईन करणाऱ्या लाईनचा छोटासा पोर्शन इथे मला त्या एरियाच्या बाहेर दिसतोय. सो हा कॉन्व्हेक्स सेट नाहीये. थिअरम आपल्याला पहिला थिअरम असं सांगतात ते की आतापर्यंत आपण जे लिनियर प्रोग्रामिंगचे प्रॉब्लेम्स केलेले आहेत ना, LPPचे प्रॉब्लेम्स जे केले आहेत ना, त्याचं जे फिजिबल सोल्युशन असतं ना, दॅट फिजिबल सोल्युशन इज अ कॉन्व्हेक्स सेट, ओके. आणि पुढचं दुसरा स्टेटमेंट असं आहे की ऑब्जेक्टिव्ह फंक्शन अटेन्स ऑप्टिमम व्हॅल्यू मीन्स मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू, ओके, at least at one of the vertices of convex polygon. म्हणजे ते मॅक्सिमम सोल्युशन जे आहे ना, तर ॲटलिस्ट एका वर्टेक्सवरती मॅक्सिमम आलाच पाहिजे कुठे ना कुठे. इथे तरी मॅक्सिमम असेल, इथे तरी मॅक्सिमम असेल, इथे तरी मॅक्सिमम असेल, किंवा इथे तरी मॅक्सिमम असेल. ॲटलिस्ट काय म्हणतात माहिती का, कधी कधी असं होऊ शकतं की इथे पण प्रॉफिट 14,000 आत्ता जो सम केला, आणि इथे पण प्रॉफिट 14,000, मग दोन्ही ठिकाणी प्रॉफिट 14,000 होऊ शकतं. हे असं पॉसिबल आहे. बट ॲटलिस्ट हे पहा, ॲटलिस्ट एका पॉईंटवरती तरी मॅक्सिमम आलंच पाहिजे कुठे ना कुठे. 2 पॉईंटवरती पण मॅक्सिमम होऊ शकतो. समजा 2 पॉईंटवरती जर का 14,000 असं येत असेल ना, तर त्या 2 पॉईंटला जॉईन करणाऱ्या हर एक लाईनवरती किंवा हर एक लाईनवरती प्रॉफिट हा 14,000च येत असतो कंपल्सरी. जर का 2 पॉईंटवरती सेम व्हॅल्यू येत असेल, बरोबर, तर त्या लाईनवरती त्या 2 पॉईंटला जॉईन करणाऱ्या लाईनवरती हर एक पॉईंट, कोणताही पॉईंट जर का तुम्ही रेफर कराल, त्यासाठी पण प्रॉफिट 14,000च येत असतं. याच्यासाठी जरा थोडंसं थांबा, टाईम घ्या तुम्ही. पण थेरमचं स्टेटमेंट क्लिअर आहे की हा जो आपला फिजिबल सोल्युशन असतो ना, याच्या कॉर्नर पॉईंटवरती, कोणत्या तरी एका कॉर्नर पॉईंटवरती मॅक्सिमम सोल्युशन भेटतो, मॅक्सिमम प्रॉफिट भेटतो. हा स्टेटमेंट आहे. अँड दॅट्स ऑल. आता हाच बेस आहे आपला पुढचे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा, हा बेस आहे.
पहा तुम्ही जास्त लोड नका घेऊ, आत्ता जे सुरू झालं एक 3-4 सम्स केले ना, मग त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल सर हे आम्ही आरामात करू शकतो. आता 2-3 सम्स मी स्वतः करून दाखवतो तुम्हाला. पहा क्वेश्चन काय आहे, मॅक्सिमाइज. हे बघा रे, याला मॅक्सिमाइज करायचं आपल्याला, झेडला मॅक्सिमाइज करायचं, 11x + 8y ला मॅक्सिमाइज करायचं. सब्जेक्टेड टू दीज कन्स्ट्रेंट्स. Constraint number 1 is what? X less than equal to 4. Constraint number 2 is what? X plus y lesser than, sorry, constraint number 1 घेतो मी तो, x plus y less than equal to 6. Constraint number 2 काय आहे पहा, x less than equal to 4. Constraint number 3 काय आहे पहा, y less than equal to 6. असे 3 constraint आहेत की नाही. आणि हा पुढचा constraint तर सोपा आहे रे, तो 4 वाला काय, x greater than equal to 0 and y greater than equal to 0. याचा अर्थ काय असतो रे मुलांना, x इज पॉझिटिव्ह, y इज पॉझिटिव्ह मीन्स वॉट, फर्स्ट वन. फर्स्ट क्वाड्रंट. जे काही ड्रॉ करणार आहेत ते फक्त फर्स्ट क्वाड्रंटशी सीमित राहिलं पाहिजे. आता बघा मी काय सांगतो, चला आता फिजिबल रिजन ड्रॉ करा. आपल्याला असा x आणि असा y शोधायचा आहे, जे की याला पण सॅटिस्फाय करेल, जो की याला पण सॅटिस्फाय करेल, जो की याला पण सॅटिस्फाय करेल. ओके, आणि तो x आणि y याच्यामध्ये टाकला तर हा मॅक्सिमम आला पाहिजे. म्हणजे असा x आणि y शोधा की याला 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 तिघांना सॅटिस्फाय करेल आणि याची व्हॅल्यू मॅक्सिमम झाली पाहिजे, नाही का. सो x प्लस वाय इज इक्वल टू 6, दिस फर्स्ट कन्स्टंट. x/6 प्लस y/6 इज इक्वल टू 1 लिहितो मी इथे. याला मी x इक्वल टू 4 लिहितो सरळ सरळ, आणि मी याला इथे y इक्वल टू 6 लिहून टाकतो, नाही का. तर लेस दॅन इक्वल टूला डायरेक्टली इक्वल टू लिहून टाकला आपण. आता अशा लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत आपल्याला. पहा स्टार्ट करतो, 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. पहा ही लाईन x/6 y/6. पहा एक्सच्या खालती पण 6 आणि वायच्या खालती पण 6. करा जॉईन दोघांना. 6 आणि 6ला मी जॉईन केलं इथं, ठीक आहे. याच्या इकडे पहा 6 वाली जी लाईन आहे ना, 6 आणि 6 वाली जी लाईन आहे त्या लाईनच्या या साईडला, कारण की इथे लेसर दॅन असल्यामुळे टुवर्ड्स ओरिजिन. x इक्वल टू 4 वाली लाईन कशी असते माहिती आहे सर्वांना. आता दिस इज x इक्वल टू 4 वाली लाईन, बरोबर. दिस इज x इक्वल टू 4 वाली लाईन, बट इथे पण तर लेसर दॅन असल्यामुळे टुवर्ड्स ओरिजिन. y इक्वल टू 6 वाली लाईन कशी असणार आहे, हे पहा y इक्वल टू 6 वाली लाईन तर लाईक इथे असणार ना, y इक्वल टू 6. पहा y इक्वल टू 6 लाईन म्हणजे y ॲक्सिस वरती 6 वरती जा आणि लाईन ड्रॉ करा. दिस इज y इक्वल टू 6. मग या लाईनच्या पण खाली आहे म्हणे, खाली खाली, बरोबर. या लाईनच्या पण खाली, म्हणजे एरिया मला असं वाटतं याच्या खाली, याच्या इकडे, याच्या इकडे आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, म्हणजे एरिया तर हा असणार, बरोबर. आता पटापट कॉर्नर पॉईंट शोधा सर्वांचे. या फिजिबल रिजनचा कॉर्नर पॉईंट हा 4,0 आहे, हा 0,6 आहे. बस हा कॉर्नर पॉईंट शोधायचा ना. ही जी 6,6 वाली लाईन होती, या लाईनचं इक्वेशन जरा मी इथे लिहितोय, काय x प्लस वाय इक्वल टू 6 वाली लाईन होती. बरं, हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट x कॉर्डिनेट 4 आहे, तुम्हालाही माहिती. हे पहा 1 2 3 4, बरोबर ना. आता x कॉर्डिनेट 4 जर का टाकला इथे तर y ची व्हॅल्यू 2 बनायला हवी, बिकॉज 4 + 2 = 6, बरोबर. कारण की या पॉईंटने याला सॅटिस्फाय करायला हवं, कारण की तो पॉईंट त्या लाईनवरती पण आहे. सो पॉईंट बनतोय 4,2, आणि जो पहिला कॉर्नर पॉईंट इकडचा आहे तो आहे 0,0. आता मी तुम्हाला हे सांगतोय की याची मॅक्सिमम व्हॅल्यू ही फक्त आणि फक्त कॉर्नर पॉईंटवरतीच भेटत असते. आता मग इथून पुढे एक्झाममध्ये कसं लिहायचं माहिती का, असं लिहायचं z@0,0, म्हणजे 0 0 टाका बरं, किती बनला 0. z@0,6, हे पहा 0,6 टाकायचं, 0 टाकला 6 टाकला, किती बनतं 48 बनतं. ओके, त्याच्यानंतर z@4,0, हे पहा 4,0 टाका बरं इथे, किती बनतं 44 बनतं. आता z@4,2 किती बनतं, 4 टाका 44, 2 टाका 16, म्हणजे किती बनला 60. सो मॅक्सिमम व्हॅल्यू तर 60 आहे इथे, बरोबर. सो मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ दॅट ऑब्जेक्टिव्ह फंक्शन इज 60 अँड इट अटेंड्स ॲट 4,2. दॅट्स ऑल. हा आपला सोल्युशन. मॅक्सिमम व्हॅल्यू इज 60 बट सोल्युशन इज 4,2. सोल्युशन म्हणजे काय की 4 आणि 2, म्हणजे 4 टेबल घ्या आणि 2 चेअर घ्या, नाही का. म्हणजे असेल ना हा काहीतरी क्वेश्चन, नाही का. एक्सची व्हॅल्यू 4 घ्या आणि वायची व्हॅल्यू 2 घ्या, तर तुमचे सर्व कन्स्ट्रेंट सॅटिस्फाय होतील, आणि हा जो तुमचा ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे ना, जे एम होतं तुमचं मॅक्सिमाइज करायचं, त्याची व्हॅल्यू पण मॅक्सिमम होईल.
मुलांना काही समजलं का रे? Yes. Yes, sir. ओके. येस, आदित्य गायकवाड, दीक्षा, खुशी, सर्वजण, रोहित, वैष्णवी, तनिष्का, तनेश, श्रावणी. तुम्हाला हा पॉईंट लाईक हा सम समजलेला आहे का? म्हणजे काय करायचं असतं? की आणखीन एक आता पहा, क्वेश्चन नंबर 2 घेऊ का? थोडंसं चॅट बॉक्सवरती कळवा बरं, आउट ऑफ 10 लाईक काय रेटनी समजत आहे तुम्हाला. सो मला पण समजेल ना की स्पीड कमी जास्ती करणार रिगार्डिंग. ठीक आहे. पहा, मी सेकंड क्वेश्चन करतो आता. क्वेश्चन नंबर 2. हे पहा, मॅक्सिमाइज करायचं आहे लागेल आपल्याला. झेड इज इक्वल टू काय? 4x प्लस 6y. इथे वरती लिहितो आहोत. तर झेड इज इक्वल टू 4x प्लस 6y. आपल्याला याला मॅक्सिमाइज करायचं आहे. सब्जेक्टेड टू 1, 2 आहेत 2-3 कन्स्टंट. फर्स्ट कन्स्टंट इज 3x प्लस 2y लेस दॅन इक्वल टू 12. सेकंड कन्स्टंट इज x प्लस y ग्रेटर दॅन इक्वल टू 4. आणि तिसरा x अँड y बोथ आर ग्रेटर दॅन इक्वल टू 0. हे पहा, x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 मीन्स पॉझिटिव्ह आणि y ची पण व्हॅल्यू पॉझिटिव्ह. दोघे पॉझिटिव्ह याचा अर्थ काय रे बाबा? x पण पॉझिटिव्ह y पण पॉझिटिव्ह म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. ओके, आता मी पटापट करतोय. पहा, 3x प्लस 2y इज इक्वल टू 12 केला. 12 इकडे येऊन डिवाइड. सो 3x डिवाइड बाय 12 प्लस 2y डिवाइड बाय 12 इज इक्वल टू 1. सो x डिवाइड बाय 4 प्लस y डिवाइड बाय 6 इज इक्वल टू 1. बरोबर. सेकंड पहा, x प्लस y इज इक्वल टू 4 केलं मी. 4 इकडे येऊन डिवाइड झाला. तर x डिवाइड बाय 4 प्लस y डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 1 म्हणून जात होतो. समजलं? झालं. करा आता पटापट ड्रॉ. तुमचं जो काही लाईन वगैरे आहे सर्व. ओके, कितीपर्यंत जायचं आहे? खाली 6 पर्यंत जायचं. सो 1 2 3 4 5 6 7. ओके, 1 2 3 देन 4 5 देन 6. तर पहा, x डिवाइड बाय 4 एक्सच्या खालती 4, y डिवाइड बाय 6 वायच्या खालती 6. ठीक आहे. तर या दोघांना करू जॉईन. तर पहिली लाईन तर ही आली. ही कन्स्टंटवाली लाईन ही आहे इथे. लिहू का इथे लाईन पण? कोणती लाईन आहे ती? पहा, 3x प्लस 2y इज इक्वल टू 12 वाला लाईन. आता सेकंडवाला लाईन पहा बरं. x बाय 4 प्लस y बाय 4. पहा, एक्सच्या खालती 4 आहे आणि वायच्या खालती पण 4, लाईक वायच्या खालती पण 4, म्हणजे सेकंडवाली लाईन तर ही अशी असणार आहे. लिहू इथे इक्वेशन x प्लस y इज इक्वल टू 4 म्हणून. ही जी सेकंड लाईन आहे ना, इथे ग्रेटर दॅन आहे, म्हणजे अवे फ्रॉम ओरिजिन आहे. पण जी पहिली लाईन होती ना, तिथे लेसर दॅन होती, म्हणजे पहिल्या लाईनच्या टुवर्ड्स ओरिजिन होते. आणि एरिया फक्त फर्स्ट क्वाड्रंटमधला. सो तुमचा फिजिबल रिजन हा असणार ना, बरोबर की नाही? आणि या रिजनचे कॉर्नर पॉईंट जर का तुम्ही चेक कराल तर एक कॉर्नर पॉईंट आहे 0,6. ओके, एक कॉर्नर पॉईंट आहे पहा 0,4 आणि एक कॉर्नर पॉईंट हा आहे जो की आहे 4,0. आता मी इथे लिहू झेडचा व्हॅल्यू ॲट 0,6. हे पहा, फक्त कॉर्नर पॉईंटवरतीच चेक करायचं. हा कॉर्नर पॉईंट टाका याच्यामध्ये, 36 बनतो. झेडचा व्हॅल्यू ॲट 0,4. आता हा 0,4 टाका बरं इथं, किती बनतो? 16 बनतो. आणि आता 4,0 टाका बरं. झेडचा व्हॅल्यू ॲट 4,0 टाका इथे 4. सॉरी हा 24 बनतो ना, 24 बनतो 0,4 टाकल्यानंतर. आता 4,0 टाका बरं इथे. 4 टाका इथे, 0 टाका. झेडचा व्हॅल्यू ॲट 4,0 किती बनतो? 16 बनतो. सो मॅक्सिमम व्हॅल्यू काय रे मुलांना? किती आहे मॅक्सिमम व्हॅल्यू? 36. So maximum value is 36 and it attends at 0,6. 0,6 ला मॅक्सिमम व्हॅल्यू 36 येते. मी तुम्हाला सांगतोय ना, अशी x आणि y ची व्हॅल्यू तुम्ही शोधून दाखवा, जो की या पहिल्या कन्स्टंटला पण सॅटिस्फाय करते, दुसऱ्याला पण सॅटिस्फाय करते, या दोघांनाही सॅटिस्फाय करतं. आणि हा जो ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे त्याचं व्हॅल्यू 36 पेक्षा जास्त आणून दाखवा. होऊच नाही शकणार. या तिघांना सॅटिस्फाय करून याची मॅक्सिमम व्हॅल्यू ही 36च होऊ शकते. 36च्या पुढे त्याची व्हॅल्यू होऊच नाही शकत. पॉसिबलच नाही आहे. इम्पॉसिबल आहे टोटली. हाच तर तो थेरम आहे की मॅक्सिमम व्हॅल्यू हे फक्त आणि फक्त कॉर्नर पॉईंटला होतं. अदर दॅन कॉर्नर पॉईंटला मॅक्सिमम व्हॅल्यू नाही होत. सो कॉर्नर पॉईंट सर्व चेक केले तर तिघांमध्ये मॅक्सिमम हे आहे, याचा अर्थ हाच मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. जाऊ नेक्स्ट सम वरती. Yes, sir.
आता पहा, Yes, आता sir. डायग्राम हळूहळू थोडे कॉम्प्लिकेटेड व्हायला लागतील. आता इथे 3 सम्स करायचे आहेत आपल्याला, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5. तर ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मी इथे लिहितोय, z इज इक्वल टू 7x प्लस 11y, बरोबर. सब्जेक्टेड टू 1 अँड देन 2, दोनच कन्स्टंट आहेत फक्त. पहिला कन्स्टंट 3x प्लस 5y लेस दॅन इक्वल टू 26 अँड सेकंड वन इज 5x प्लस 3y लेस दॅन इक्वल टू 30. ठीक आहे. आता हा 26 तिकडे जाऊन डिवाइड झाला. मला असं वाटतं की व्हॅल्यू हा थोडासा ऑड दिसतो मला जरा. मुलांना जरा याच्यावरती पाहाल का डायजेस्टमध्ये की हे 26 आहे की काही करेक्शन करून दिलं त्यांनी. कोणाकडे आहे का डायजेस्ट? जस्ट सहज विचारतो. कोणाकडे जर का डायजेस्ट असेल ना तर हे चेक करा की हे 26च आहे ॲक्च्युअलमध्ये की काही करेक्शन आहे. कारण काय होतं माहिती का, 3x डिवाइड बाय 26 प्लस 5y डिवाइड बाय 26 इज इक्वल टू 1 अशी लाईन बनते ती इक्वल टू करून, नाही का. सो x डिवाइड बाय 26 बाय 3 प्लस y डिवाइड बाय 26 बाय 5 इज इक्वल टू 1. हे चुकीचं आहे का? नाही, बिलकुल चुकीचं नाही आहे. पण हे खालच्या जे व्हॅल्यूज आहेत ना हे थोडंसं एक ऑड दिसतात. सो मे बी काही क्वेश्चनमध्ये करेक्शन आहे का हे विचारायचं होतं ॲक्च्युली मला. डायजेस्ट असेल तर चेक करा, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. हे असंच कंटिन्यू करूया आपण. पहा सेकंड लाईन पहा बरं काय आपली सेकंड लाईन. 5x प्लस 3y इज इक्वल टू 30 नोट करतो. 30 इकडे येऊन डिवाइड होतो. 5x डिवाइड बाय 30 प्लस 3y डिवाइड बाय 30 इज इक्वल टू 1. दॅट मीन्स x डिवाइड बाय 6 प्लस y डिवाइड बाय 10 इज इक्वल टू 1. हा सेकंड लाईन आणि हा आपला फर्स्ट लाईन. बस यांना करा ड्रॉ, तुमचं काम होऊन जाईल. 10पर्यंत जायचं आहे वाय ॲक्सिसवरती, नाही का. आणि एक्स ॲक्सिसवरती 6, 8. ठीक आहे, चलो पहा. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. देन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चलो पहा, आता ही लाईन पहिले ड्रॉ करतो. एक्सच्या खालती 6 आहे, 6ला मार्क केलं. वायच्या खालती 10 आहे, यस 10ला मार्क केलं. ओके. आणि आता या दोघांना आपल्याला जॉईन करायचं आहे, बरोबर. करून घ्या जॉईन दोघांना, 6 आणि 10. आणि आता इथे सिम्बॉल पहा, इथे सिम्बॉल लेसर दॅन असल्यामुळे टुवर्ड्स ओरिजिन म्हणजे या साईडला. आता आपला जो सेकंड लाईन आहे तो आहे 26 बाय 3. 26 बाय 3 म्हणजे काय, 8 पॉईंट समथिंग ना, नाही का. म्हणजे इथे येईल कुठेतरी 26 बाय 3. दिस पॉईंट इज 26 बाय 3, 0. पहिला पॉईंट हा आहे. दुसरा पॉईंट 26 बाय 5 म्हणजे 5 पॉईंट समथिंग 5.2 समथिंग काहीतरी बनतो, बरोबर. हा पॉईंट कोणता आहे, 0.26 बाय 5 आहे तो पॉईंट. आता या दोघांना जर का मी जॉईन करीन तर हा आपला सेकंड लाईन आला आहे. आणि इथे पण जर का वरती पाहाल तर हा पण इथे पण लेसर दॅन असल्यामुळे टुवर्ड्स ओरिजिन, याच्या पण टुवर्ड्स ओरिजिन, याच्या पण टुवर्ड्स ओरिजिन. सो दिस इज अवर फिजिबल सोल्युशन. आता मॅक्सिमम व्हॅल्यू जो काही आहे ना याचा, हा कॉर्नर पॉईंटवरतीच भेटणार आहे, हे पण फिक्स माहिती आहे आपल्याला. हा 0 0 आहे, हा कॉर्नर पॉईंट माहिती आहे आपल्याला, बरोबर. हा तर कॉर्नर पॉईंट 6,0 आहे, बरोबर. आणि हा इंटरसेक्शन पॉईंट आहे त्या दोन लाईनचा. आता दोन लाईनचा इंटरसेक्शन शोधायचं का. पहा पहिली लाईन इज 3x प्लस 5y इज इक्वल टू 26. दुसरी लाईन 5x प्लस 3y इज इक्वल टू 30. या दोघांना सॉल्व करून इंटरसेक्शन पॉईंट सांगू शकाल का रे मला तुम्ही, एक्स आणि वायचा व्हॅल्यू. येस स्टुडंट्स. दोघांना सॉल्व करा. दोघांना माहिती ना कसं सॉल्व करायचं. सायमल्टेनियसली सॉल्व करून पहा, याला तुम्ही 3ने मल्टिप्लाय करा आणि याला 5ने मल्टिप्लाय करा. करू याला 5ने मल्टिप्लाय. 15x प्लस 25y इज इक्वल टू 5ने मल्टिप्लाय कराल तर हा किती बनतो, 130. ओके. आणि याला 3ने मल्टिप्लाय कराल तर दिस 15x प्लस 9y इज इक्वल टू 90 बनतो. मायनस करा दोघांना, कॅन्सल. दिस इज 16y इज इक्वल टू हा किती बनतो पहा, हा बनतो 40. सो वायचा व्हॅल्यू बनतो 40 डिवाइड बाय 16, दॅट मीन्स 10 डिवाइड बाय 4, दॅट इज 5/2. एक्स कोऑर्डिनेट बनतो 5/2. चेक करा एक वेळेस. So y coordinate, no? सॉरी, हा वाय कोऑर्डिनेट बनतो 5/2. एक्स कोऑर्डिनेट
असंच सिमिलरली हा वाय व्हॅल्यू इथे टाकून द्या आणि एक्स कॉर्डिनेट सांगा मला किती 9. किती किती 9/2. 9/2 आहे का? ओके फाईन. म्हणजे आपला मेन टास्क असा असतो की कॉर्नर पॉईंट शोधायचे. आता या कॉर्नर पॉईंटला तरी या कॉर्नर पॉईंटला तरी मॅक्सिमम असेल, किंवा या कॉर्नर पॉईंटला तरी मॅक्सिमम असेल, किंवा या कॉर्नर पॉईंटला तरी मॅक्सिमम असेल. कुठे ना कुठे एका कॉर्नर पॉईंटला मॅक्सिमम असणार आहे, हे फिक्स आहे. मग हा पॉईंट जरा टाकून बघतोय मी इथे असं लिहितोय बघा. मी असं लिहितो की झेड ॲट 0,26/5 म्हणजे या कॉर्नर पॉईंटला. चलो टाका 0 टाका. 0 टाकलं तर 0. 26/5 टाकलं तर किती होतो तो? 260 प्लस 26 286. 286/5 बनतो होतो बरोबर. सो झेडचं व्हॅल्यू ॲट 9/2 किंवा 5/2. हे पहा 9/2 5/2 या पॉईंटला जरा बघायचं काय होतं. पहा 9 टाकलं तर 63/2 प्लस 5 टाकलं तर 55/2. ओव्हरऑल ॲडिशन काय बनला? 63 प्लस 55 68 प्लस 50 इज 118 का? बरोबर ना. 118/2 इज 59 बनतो आय गेस. चेक करा तुम्ही सर्वांनी. अँड सिमिलरली आता हा जो लास्ट आहे 6,0 खाली लिहितो जरा आता हे झेड व्हॅल्यू ॲट 6,0. आता जर का तुम्ही 6 टाकाल इथे 42 बनतो डायरेक्टली. 0 टाकला तर 0च बनणार आहे. मीन्स झेड व्हॅल्यू ॲट 0,0 इज ॲक्च्युली 0. सो सांगा मॅक्सिमम व्हॅल्यू किती आली आहे? 59 दिसते मला, कारण की हा पण 59 नाही होत बरं, तुमच्या माहितीच तर. हे कॅल्क्युलेशन पण पाहाल तुम्ही तर 59 नाही होत. 57 पॉईंट समथिंग काय, 57.2 बहुतेक बनतो हा काहीतरी. सो मॅक्सिमम व्हॅल्यू इज 59. आणि ती कुठे कुठे भेटते मॅक्सिमम व्हॅल्यू? 9/2 आणि 5/2 ला. सो वेन व्हॅल्यू ऑफ एक्स इज 9/2 अँड वेन व्हॅल्यू ऑफ वाय इज 5/2 त्यावेळी हा मॅक्सिमम होतो तो झेड. क्वेश्चन नंबर 3 मधला झेड 9/2 आणि 5/2 ला मॅक्सिमम होतो, सॅटिस्फाईंग दीज कन्स्टंट्स. तर पहा हे अशा टाईपची सम्स आहेत. क्वेश्चन नंबर 4 घेऊ आता. सी क्वेश्चन नंबर 4. पहा झेड इज इक्वल टू काय म्हणतात, परत मॅक्सिमाइजच म्हणतात, म्हणजे मॅक्सिमम करायचं नाही का. सो झेड इज इक्वल टू 10x प्लस 25y सब्जेक्टेड टू दिस कन्स्टंट्स. काही कन्स्टंट्स आहेत तिथे. आता पहा पहिला कन्स्टंट, फर्स्ट कन्स्टंट इज x प्लस y लेसर दॅन इक्वल टू 5. देन 0x 3. देन 0y 3. मॅक्सिमाइज व्हॅल्यू ऑफ झेड. आता हा जो झेड आहे आपला हा वाला, याला आपल्याला मॅक्सिमाइज करायचं आहे, जास्तीत जास्त व्हॅल्यू त्याची लाईक शोधायची आपल्याला, सब्जेक्टेड टू दीज कन्स्टंट्स. आता पहिले या तिघांना कोण सॅटिस्फाय करतं असा एरिया शोधू, आणि मग त्या एरियाचे कॉर्नर पॉईंट्स याच्यामध्ये टाकून मॅक्सिमम व्हॅल्यू कधी येते याची ते पाहूया. सो फर्स्ट लाईन तर क्लिअर आहे डायरेक्टली, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 म्हणजे एक्स डिवाइड बाय 5 प्लस वाय डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 1.
ही आपली पहिली लाईन आहे. यानंतर आता ही दुसरी लाईन पहा. आता सेकंड लाईन 0 ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स. बरोबर. पहा एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे. मग मी याला असं लिहू शकतो एक्स व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड एक्स व्हॅल्यू इज लेस दॅन इक्वल टू 3. याला ना दोन कन्स्टंटमध्ये असं डिवाइड केलं आहे आपण. व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0 अँड मीन्स कॉमा व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेस दॅन 3. व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेस दॅन 3. सिम्पल. Similarly, value of y is greater than 0. Value of y is greater than 0. At the same time, value of y is lesser than or equal to 3. y ची व्हॅल्यू lesser than or equal to 3 आहे. असे कन्स्टंट्स आहेत. आता यातला ग्रेटर दॅन इक्वल टू 0, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 नाही का. x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजे x पण पॉझिटिव्ह आणि y पण पॉझिटिव्ह नाही का. x पॉझिटिव्ह y पॉझिटिव्ह म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्येच एरिया लिहायचा आहे. एवढं फक्त क्लिअर करा. आता राहिला प्रश्न याचा, तर याला मी x इक्वल टू 3 लाईन ड्रॉ करतो इक्वल टू करून आणि याला पण मी y इक्वल टू 3 लाईन ड्रॉ करतो नाही का. तर लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन काही असेल त्याला डायरेक्टली इक्वल टू लिहायचं असतं. तर आता लाईन्स ड्रॉ करायला स्टार्ट करतो मी इथे. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 सी इथे एक्सच्या खालती 5 पहा. एक्सच्या खालती 5 आणि इवन वायच्या पण खालती 5 आणि या दोघांना आता करा जॉईन तुम्ही बिंदास्त. एक्सच्या खालती 5 आणि वायच्या पण खालती 5. बरोबर. वरती बघाल तर तुम्हाला इथे दिसेल लेसर दॅन मीन्स टुवर्ड्स ओरिजिन. डन. एक्स इक्वल टू 3 आहे पहा इथे. एक्स इक्वल टू 3. एक्स इक्वल टू 3 हां एक्स ॲक्सिसवरती 3 वरती जाऊन लाईन ड्रॉ करणं इज नथिंग बट एक्स इक्वल टू 3. आणि इथे लेसर दॅन आहे म्हणजे एक्स इक्वल टू 3 पेक्षा पण कमी पाहिजे. एक्स शुड बी लेसर दॅन 3. दिस इज एक्स इज इक्वल टू 3. सो लेसर दॅन 3 म्हणजे इकडे. वाय इज इक्वल टू 3 म्हणजे वाय ॲक्सिसवरती 3 वरती जाऊन लाईन ड्रॉ करणं. दिस इज वाय इज इक्वल टू 3. बट वाय इज लेसर दॅन इक्वल टू 3 म्हणताय म्हणजे लेसर दॅन म्हणजे परत खाली. मग आता फिजिबल रिजन तर हा बनणार फर्स्ट क्वाड्रंटमधला. बरोबर की नाही. हा जो लाईन होता ना आपला हा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 वाला लाईन आहे. कॉर्नर पॉईंट्स आता तुम्हाला इथे हायलाईट करायचे आहेत. तर पहिला कॉर्नर पॉईंट आहे 0,3. हा कॉर्नर पॉईंट आहे 3,0. आता हा जो पॉईंट आहे ना या पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट सरळ सरळ दिसते की 3 आहे. या पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट सरळ सरळ 3 आहे कारण की 3 डिस्टन्स ट्रॅव्हल करून मग वरती जायचं. सो एक्स कॉर्डिनेट जर का 3 असेल या लाईनवरती तर वाय कॉर्डिनेट ऑटोमॅटिकली 2 असेल बिकॉज 3 + 2 5 बनतो. सो दिस कॉर्नर पॉईंट इज ॲक्च्युली 3,2. आता हा पॉईंट पहा. या पॉईंटवरती जर का तुम्ही चेक कराल एक्स कॉर्डिनेट माहिती नाही आहे बट वाय कॉर्डिनेट म्हणजे हाईट जी आहे ना हाईट ही 3 आहे हे फिक्स आहे. सो वाय कॉर्डिनेट जर का 3 असेल या लाईनवरती तर एक्स कॉर्डिनेट ऑटोमॅटिकली 2 असायला हवा बिकॉज ॲडिशन 5 मेंटेन ठेवायचा. सो तो पॉईंट 2,3 आहे. सर्व कॉर्नर पॉईंट्स झालेले आहेत आता आपले आणि हा 0,0 वाला ओरिजिनवाला कॉर्नर पॉईंट. सो आता तुम्ही काय करायचं पहा. झेडचा व्हॅल्यू शोधायचा. पहिले ओरिजिनला शोधा. पहा ओरिजिन इथे टाकला 0,0 झिरोच बनणार आहे. झेडचा व्हॅल्यू 0,3ला पहा. आता 0,3 म्हणजे हा पॉईंट 0 टाका इथे 3 टाका 75 बनणार आहे. झेडचा व्हॅल्यू आहे 2,3 पहा 2 टाका 3 टाका 95 बनणार आहे. त्याच्यानंतर 3,2 टाका. झेडचा व्हॅल्यू आहे 3,2 ओके 3 टाकला 30 2 टाकला 50 80 बनतो. अँड फायनली झेडचा व्हॅल्यू आहे 3,0 हा वाला कॉर्नर पॉईंट 3,0 टाकाल तर 30 बनणार आहे. सो व्हॉट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू गाईज. किती बनतोय मॅक्सिमम व्हॅल्यू 0 75 95 95 बनतो ना. सो मॅक्सिमम व्हॅल्यू ही 95 येत आहे इथे आता नाही का. मॅक्सिमम व्हॅल्यू इज 95 अँड सोल्युशन इज 2,3 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 घ्यायची आणि वायची व्हॅल्यू 3 घ्यायची असं सांगायचं आपल्याला त्यांना. आणि त्यांना मॅक्सिमम व्हॅल्यू पण हवं तर सांगून द्या की मॅक्सिमम व्हॅल्यू ही 95 आहे. त्याच्यापुढे काही व्हॅल्यू त्याची होऊ नाही शकत. आता मला कळवा की काय लेवलवरती समजलं आत्तापर्यंत की आता असे जमतील का. आउट ऑफ 10 रेट करून कळवाल. ज्यांना आधी थोडंसं कमी समजलं होतं काही ॲड झालं का रे काही नवीन गोष्टी समजल्यात. चॅट बॉक्सवरती कळवाल आउट ऑफ 10.
पहा इथून पण पुढे ना असेच क्वेश्चन्स आहेत. आता टोटल 4 क्वेश्चन्स केले की नाही आपण. एक एक व्हेरिएशन आहे बरं, एंडला जाऊन एक पॉईंट भेटणार आहे तुम्हाला, तर तो पण पाहायचा आपल्याला. आता क्वेश्चन नंबर 5, 6, 7, 8 असे किती राहिले? 4 क्वेश्चन्स राहिले बरोबर. आता मी स्टार्ट करतो क्वेश्चन नंबर 5. संपत आला आता हा टॉपिक. 4 क्वेश्चन झाले की संपून जाईल. सी काय क्वेश्चन आहे? वी नीड टू मॅक्सिमाइज झेड. सो व्हॉट इज झेड? 3x प्लस 5y नाही का. 3x प्लस 5y आहे ना, याला मॅक्सिमाइज करायचं आपल्याला. सब्जेक्टेड टू कन्स्टंट. कन्स्टंट नंबर 1 इज x प्लस 4y लेस दॅन इक्वल टू 24. देन सेकंड वन इज 3x प्लस y लेस दॅन इक्वल टू 21 अँड द थर्ड वन इज x प्लस y लेस दॅन इक्वल टू 9. x and y both are greater than equal to 0. ते तर ठीक आहेच ना. x is greater than 0 means x पॉझिटिव्ह, y greater than 0 means y पॉझिटिव्ह. याचा अर्थ फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे सर्व काही जे काही आहे ते. काय बनणार इथे पहा. x प्लस 4y इज इक्वल टू 24. लेसरला इक्वल टू करा. 3x प्लस y इज इक्वल टू 21. x प्लस y इज इक्वल टू 9 करा. 24 ने डिवाइड करा. x बाय 24 प्लस 4y बाय 24 इज इक्वल टू 1 लिहा. 3x बाय 21 प्लस y डिवाइड बाय 21 इज इक्वल टू 1 लिहा. x डिवाइड बाय 9 प्लस y डिवाइड बाय 9 इज इक्वल टू 1 लिहा. 9 ला एक डिवाइड करा खालती बरोबर. सो हा बनतो x डिवाइड बाय 24 प्लस y डिवाइड बाय 6 इज इक्वल टू 1. हा बनतोय पहा x डिवाइड बाय 7 प्लस y डिवाइड बाय काय बनणार रे तो y डिवाइड बाय 21 इज इक्वल टू 1. ठीक आहे ना. आणि आता हा जो आहे तर हा तर लाईक असाच आहे, x बाय 9 प्लस y बाय 9 इज इक्वल टू 1. सो अशा 3 लाईन्स आपल्याला भेटलेल्या आहेत. ड्रॉ करूया आपण आता हे. पण मी बहुतेक तुम्हाला आधी कधी सांगितलं होतं का रे की ज्यावेळेस 3 लाईन्स असतील तर थोडंसं काळजीपूर्वक ड्रॉ करा. असं कधी डिस्कशन झालेलं आहे का आपलं? 2 लाईनला काही प्रॉब्लेम नाही आहेत, बट 3 लाईनच्या वेळी स्केलिंग थोडंसं प्रॉपर असलं पाहिजे. पहा खालती 24 पर्यंत जायचं आहे आणि वायला 21 पर्यंत जायचं आहे. सो मला वाटतं की 3चा टेबल गेलात तर बरं पडेल. 3 देन 6 देन 9 देन 12 देन 15 देन 18 देन 21 and then 24. ठीक आहे. 3 then 6 then 9 then 12 then 15 then 18 then 21 and then 24. See first line. x च्या खालती 24, y च्या खालती 6. x च्या खालती कोण आहे 24 हायलाइट केला. y च्या खालती कोण आहे 6 इथे पण हायलाइट केला. पहा करा बरं या दोघांना जॉईन. पहा इथे सिम्बॉल पहा. सिम्बॉल लेसर दॅनचा सिम्बॉल आहे. लेसर दॅन मीन्स लाईक टुवर्ड्स ओरिजिन. ओके. आता इथे पहा एक्सच्या खालती 7 आणि वायच्या खालती 21. ओके. तर एक्सच्या खालती 7 पहा, एक्सच्या खालती 7 आणि वायच्या खालती 21. हे पहा वाय एक्सिसला 21. या दोघांना पण जॉईन केलं बरोबर. आता याच्या पहा बरं कुठे आहे. इथे पण जर का पाहाल नोटीस कराल तर इथे पण लेसर दॅनच आहे. म्हणजे याच्या पण टुवर्ड्स ओरिजिन. पहिल्या लाईनच्या पण टुवर्ड्स ओरिजिनच होतं सर्व. आणि तिसरा लाईन 9 आणि 9 वाला आहे नाही का. 9 आणि 9ला सरळ सरळ जॉईन करून टाका. 9 आणि इथे एक 9 आहे पहा. त्या दोघांना मी सरळ सरळ जॉईन केलेलं आहे इथं बरोबर. आणि याच्या पण लेसर दॅन आहे पहा. इथे लेसर दॅन आहे म्हणजे याच्या पण टुवर्ड्स ओरिजिन. म्हणजे आपला कॉमन एरिया जो आहे ना, फिजिबल रिजन जो आहे ना, तो येतो हा. आता राहिला कॉर्नर पॉईंटचा विषय. हा आपला 7,0 होता बरोबर. पहा आता हा जो पॉईंट होता आपला हा होता 0,6. हा कॉर्नर पॉईंट 0,6. हा पॉईंट लाईक 7,0. आता बस 2 कॉर्नर पॉईंट्स आणखीन शोधायचे तुम्हाला. पहा ही जी होती 6 आणि 24 वाली लाईन, पहिली 6 आणि 24 वाली लाईन, तर त्या लाईनचं इक्वेशन मी त्याच्यावरती लिहितोय. x प्लस 4y इज इक्वल टू 24. त्यानंतर ही जी होती ना 21 आणि 7 वाली लाईन, हे पहा 21 आणि 7 वाली लाईन, तर ही 3x प्लस y इज इक्वल टू 21 वाली होती. अँड देन फायनली शेवटची लाईन ही x प्लस y इज इक्वल टू 9 वाली होती
जर का तुम्ही या लाईनला आणि या लाईनला जर का सॉल्व्ह केलं तर त्या दोघांचा इंटरसेक्शन म्हणजे हा पॉईंट भेटेल, हा पॉईंट भेटेल. या दोघांना सॉल्व्ह केल्यानंतर पहा दोघांना मायनस करू का, वाय आणि मायनस वाय कॅन्सल, 3x मायनस एक्स इज 2x, 21 मायनस 9 इज 12. सो 2x इज टू 12, याचा अर्थ एक्सचा व्हॅल्यू 6 बनतो. आता एक्स जर का 6 बनला तर वायची व्हॅल्यू 3 बनते. सो दिस पॉईंट इज ॲक्च्युली 6,3. आता सिमिलरली हा पॉईंट जर का शोधायचा असेल तर तुम्हाला ही लाईन बरोबर आणि ही लाईन सॉल्व्ह करायची, ही लाईन आणि ही लाईन, म्हणजे या दोन लाईनला सॉल्व्ह करायचं. सरळ सरळ मायनस करा, एक्स आणि हा एक्स कॅन्सल होतो. वाय मायनस 4y इज मायनस 3y, 9 मायनस 24 15 बनतो, 15 मायनस 15 बनतो. सो एक्सची व्हॅल्यू बहुतेक 5 बनते, एक्सची व्हॅल्यू 5 बनते आणि वायची व्हॅल्यू 4 बनते. एक मिनिट, काही रॉंग केलं का मी, एकच मिनिट काय, सॉरी वायची व्हॅल्यू 5 बनते बहुतेक आणि एक्सची व्हॅल्यू 4 बनते. पहा ना, या इक्वेशन आणि या इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे. लिहू का एका खाली एक, इमॅजिन नसेल होत तर मायनस करा दोघांना, कॅन्सल, दिस इज मायनस 3y इज इक्वल टू, मायनस केलं तर हे मायनस 9 होतं ना, मायनस 15 बनतो. सो वायची व्हॅल्यू 5 बनते, टाकली इथे, वायची व्हॅल्यू 5 टाकाल नाही इथे तर एक्सची व्हॅल्यू 4 बनते इथे. आता हा जो फिजिबल रिजन आहे, या फिजिबल रिजनमध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू किती येईल आणि कुठे येईल हे तुम्ही मला सांगतात. आता सांगा मला, मी सर्व ठिकाणी काढू का आता, झेडचा व्हॅल्यू ॲट 0 0 काढतो पहिले, हे 0 0 टाकून द्यायचं, 0 1ला. झेडचा व्हॅल्यू ॲट 0,6 काढतो आता, हा सेकंड पॉईंट नाही का, 0,6 टाका, 30 बनतो. झेडचा व्हॅल्यू ॲट 4,5 टाका, हा पॉईंट, हा 4,5वाला पॉईंट टाका. 4 टाकला तर हे 12 बनतं, 5 टाकलं 25, 12 प्लस 25 इज 37 बनतो. आता झेडचा व्हॅल्यू ॲट 6,3 पण टाका 6 टाका आणि इथे 3 टाका. 6 टाकलं तर 18 बनतो, 3 टाकलं तर 15 बनतो. 18 प्लस 15 इज 33 बनतो. आणि हा लास्टचा पॉईंट 7,0. सो झेडचा व्हॅल्यू ॲट 7,0 टाका, 21 भेटतो. टाका नाही ते 7 टाकलं तर 7 × 3 इज 21. सो व्हॉट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू देन? 37 ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे आणि 4,5ला या पॉईंटला मॅक्सिमम व्हॅल्यू आहे 4,5ला. बरोबर, त्या पॉईंटवरती आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू भेटते. पहा आता अशी 3 क्वेश्चन्स बाकी आहेत. नेक्स्ट सम. आता हा क्वेश्चन ना मिनिमाइजचा क्वेश्चन आहे. पहा, मिनिमाइज म्हणतात ते. सो झेड इज इक्वल टू 7x प्लस वाय, याला आपल्याला मिनिमाइज करायचं आहे सब्जेक्टेड टू 2 कॉन्स्टंट्स, 5x प्लस वाय, 5x प्लस वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 5 आहे, 5x प्लस वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 5 आणि x प्लस वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 3 आहे. अशी 2 कॉन्स्टंट्स आहेत. सो एक तर 5x प्लस वाय इज इक्वल टू 5 लिहितो आणि एक तर x प्लस वाय इज इक्वल टू 3 लिहितो. सो 5x डिवाइड बाय 5 प्लस वाय डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 1 लिहितो. सो x डिवाइड बाय 1 प्लस वाय डिवाइड बाय 5 ओके इज इक्वल टू 1 लिहितो मी इथं. इथे पण x डिवाइड बाय 3 प्लस वाय डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 1 लिहिणार आपण. फर्स्ट कॉन्स्टंट, सेकंड कॉन्स्टंट अँड x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड y ग्रेटर दॅन इक्वल टू 0 मीन्स फर्स्ट क्वाड्रंट. हा तर कॉन्स्टंट नेहमीचा असतो शेवटी. बरोबर, पहा आता पुढे काय करतोय. 1 नाही, कुठेपर्यंत जायचं, 5 पर्यंत ना. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 then 6. फर्स्ट लाईन 1,5, एक्सच्या खालती 1, वायच्या खालती 5 जॉईन करतो. सिम्बॉल पाव
इथे पहा, ग्रेटर दॅन आहे म्हणजे अवे फ्रॉम ओरिजिन. 3 वाला लाईन, इथे 3 आहे, इथे पण 3 आहे. करा दोघांना जॉईन. आणि परत सिम्बॉल पहा काय, सिम्बॉल इज अगेन ग्रेटर दॅन. ग्रेटर दॅन मीन्स अगेन अवे फ्रॉम ओरिजिन. सो याच्या पण इकडे आणि याच्या पण इकडे. मग पहा ना काय बनणार. अनबाउंडेड रिजन बनतो ॲक्च्युली. खूप मोठा असा रिजन बनतो इकडे, नाही का? बरोबर. पण किती काही एरिया असेल ना, त्याचे कॉर्नर पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पहिला कॉर्नर पॉईंट 0,5, दुसरा कॉर्नर पॉईंट 3,0 आणि हा तिसरा कॉर्नर पॉईंट म्हणजे हा वाला इंटरसेक्शन, दोघांचा इंटरसेक्शन आहे. या दोन लाईनला तुम्हाला सॉल्व्ह करायला लागेल. लिहू एका खाली एक. एक्स पहा, पहिला लाईन काय, 5x + y = 5. पहा ना, 5x + y = 5. आणि दुसरा लाईन काय आहे, x + y = 3. करा मायनस, कॅन्सल. 4x = 2. बरोबर. याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू किती बनणार, 1/2. सो दिस पॉईंट इज ॲक्च्युली 1/2, कॉमा. आता राहिला विषय वायची व्हॅल्यू कशी शोधायची. तर हा जो इक्वेशन आहे ना, x + y = 3 वाला, पहा एक्सची व्हॅल्यू 1/2 आली. एक्सची व्हॅल्यू इज 1/2, बरोबर. आता हा जो इक्वेशन आहे x + y = 3, एक्सची व्हॅल्यू 1/2. 1/2 म्हणजे 0.5. 0.5 तिकडे जाऊन मायनस 3 - 0.5 इज 2.5. सो वायची व्हॅल्यू 2.5 बनते. 2.5 मीन्स 5/2. सो दिस इज अवर इंटरसेक्शन पॉईंट, 1/2 किंवा 5/2. मिनिमम व्हॅल्यू शोधायची आहे झेडची, नाही का? तर आता मी 3 झेड शोधणार आहे. झेड ॲट 1/2 किंवा 5/2 शोधणार आहे. म्हणजे या पॉईंटवरती झेडचा व्हॅल्यू शोधणार आहे. टाका 1/2 टाका, 1/2 7/2 बनला. 5/2 टाका प्लस 5/2 किती, 12/2 म्हणजे 6 बनला की नाही. यानंतर 0,5 टाका, झेडचा व्हॅल्यू ॲट 0,5. सो 0,5 टाकला, 0 आणि 5 टाकला, बरोबर. तर तो 0 + 5 बनणार आहे, दॅट इज 5 बनणार. आणि 3,0 जर का टाकाल तुम्ही, 3,0 टाका इथे, तर तो 21 बनणार. सो व्हॉट इज द मिनिमम व्हॅल्यू. मिनिमम व्हॅल्यू कुठे आहे मुलांना, 5 येस, मिनिमम व्हॅल्यू 5 आहे. आणि ती कुठे आहे तर 0,5. 0,5 येस, 0,5 या पॉईंटवरती मिनिमम व्हॅल्यू आहे त्याची, दॅट इज 5. चलो जातोय पुढे. पहा किती सम्स बाकी आहेत आता, 2 सम्स बाकी आहेत. क्वेश्चन नंबर 7 अँड क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन 7 अँड क्वेश्चन 8. आता हे दोन्ही मिनिमाइजचे सम्स आहेत. पहा आता, फर्स्ट कन्स्टंट 2x + y > 7. ओके. सेकंड कन्स्टंट इज 2x + 3y > 15. आणि हा तिसरा जो कन्स्टंट आहे y इज > 2. अँड हा चौथा x अँड y बोथ आर > 0, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. तर हे लिहिण्याची गरज तर नाही तशी, बस लक्षात ठेवा फक्त. पहा आता इथं 2x + y = 7 लिहितोय मी इथं. इथे मी 2x + 3y = 15 लिहितो आणि इथे y = 2 लिहितो सरळ सरळ, बरोबर. सो 2x / 7 + y / 7 = 1. दिस इज अवर फर्स्ट कन्स्टंट, आपला पहिला कन्स्टंट आहे. यानंतर 2x / 15 + 3y / 15 = 1. म्हणजेच ओके, काय बनणार आहे बाबा, हा इथे लिहितो खालती काय, x / 7.5 किंवा 15/2, ओके, प्लस y / 5 = 1 बनतो. ही आपली दुसरी लाईन आहे. आणि तिसरी लाईन तर माहितीच आहे तुम्हाला, y = 2 आली. या लाईनला पण थोडंसं मॉडिफिकेशन होऊ शकतं नाही का. हा 2 इथे खाली जाऊन असा होऊन जातो 2. 7/2 इज नथिंग बट 3.5.
यानंतर पहा ड्रॉ करतो आता मी लाईन्स. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता हा पहा पहिला लाईन 7/2 म्हणजे 3.5. पहा इथे आहे बघा 3.5. वायच्या खालती 7 म्हणजे हा पॉईंट. परत त्या दोघांना मी जॉईन करतो. फाईन. सेकंड वन पहा 7.5 म्हणजे इथे इथे आणि 5 याचा अर्थ इथे. या दोघांना मी जॉईन करीन परत. डन. यानंतर थर्ड लाईन पहा या दोघांच्या पण इथे ग्रेटर आहे आणि इथे पण ग्रेटर आहे. दोघांचं पण ग्रेटर आहे बरं, म्हणजे याच्या पण इकडे आणि अवे फ्रॉम ओरिजिन. दोघांचं पण अवे टुवर्ड्स ओरिजिन बिलकुल नाही, अवे फ्रॉम ओरिजिन, अवे फ्रॉम ओरिजिन. आणि तिसरा लाईन y इज इक्वल टू 2 आहे नाही का. आता y इज इक्वल टू 2 जर का मी इथे ड्रॉ करीन y इज इक्वल टू असा असतो नाही का. y ॲक्सिसवरती जाऊन 2 वरती लाईन, दिस इज y इज इक्वल टू 2. आणि इथे पण चेक कराल तर इथे पण ग्रेटरच आहे, म्हणजे याच्या पण वरतीच असणार आहे. आपला एरियाज बनतो हा एवढा मोठा. अनबाउंडेड रिजन आहे. अनबाउंडेड मीन्स लाईक इन्फिनिटीपर्यंत जातो आहे, बाउंडेड नाही येतो. तर पहिला कॉर्नर पॉईंट आपला माहिती 0,7 आहे बरोबर. हा दुसरा कॉर्नर पॉईंट आणि हा तिसरा कॉर्नर पॉईंट. ही लाईन पहा बरं 7.5 वाली लाईन कोणती होती ही ना. इथे लिहू का मी 2x + 3y इज इक्वल टू 15 म्हणून लिहितो. आणि ही जी लाईन होती ना ही वाली लाईन, ती पहिली वाली लाईन काय होती ती, तर ती होती पहा 2x + y इज इक्वल टू 7 वाली लाईन. आता पहा हा जो पॉईंट आहे ना या पॉईंटचा y कोऑर्डिनेट 2 आहे. हे पहा x कोऑर्डिनेट किती आहे माहीत नाही, बट y कोऑर्डिनेट 2 आहे कारण की हा डिस्टन्स हा 2 आहे. 2 कारण की y इज इक्वल टू 2 लाईनवरती येतो. सो y कोऑर्डिनेट इज 2, हा फिक्स आहे. आता हा पॉईंट या लाईनला सॅटिस्फाय केला पाहिजे कारण की या लाईनवरतीचा हा पॉईंट आहे. सो वायच्या जागी जर का तुम्ही 2 टाकाल इथे हा 6 बनेल, तिकडे जाईल मायनस होईल, मग इथे 9 बनेल. 2y 9 याचा अर्थ वायचा व्हॅल्यू 9/2. ठीक आहे. आता राहतो विषय या पॉईंटचा. हा पॉईंट तर या लाईनचा आणि या लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट आहे, म्हणजे या दोन लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट आहे या दोन लाईनचा. करा सिम्प्लिफाय. याला मी 3 मल्टिप्लाय करतो म्हणजे तो काय बनेल पहा, याला मी 3 मल्टिप्लाय करतो. ओके. सो 3 मल्टिप्लाय कराल ना याला तुम्ही तर हा 6x + 3y इज इक्वल टू 21 बनेल. आणि याला मी ॲज इट इज नोट करतो 2x + 3y इज इक्वल टू 15. करा मायनस 4x बनतो, हे कॅन्सल. आणि इथे काय बनणार 6 बनणार. याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू 6/4 याचा अर्थ 3/2. सो व्हॅल्यू ऑफ x इज 3/2 बरोबर. एक्सचा व्हॅल्यू 3/2 असेल तर वायची व्हॅल्यू 4 भेटते. हवं तरी आपण या लाईनमध्ये टाका तुम्ही 3/2. 2 विल गेट कॅन्सल, 3 तिकडे जाऊन मायनस, 7 - 3 is 4. सो वाय व्हॅल्यू इज 4. सो असा हा पॉईंट भेटतो इथं. मला वाटतं सर्व कॉर्नर पॉईंट्स भेटली आहेत आपल्याला नाही का. तर सर्व कॉर्नर पॉईंट्स भेटल्यानंतर झेडचा जो व्हॅल्यू आहे ज्याला आपल्याला मिनिमाइज करायचं आहे, कोणाला मिनिमाइज करायचं आहे 8x + 10y ला मिनिमाइज करायचं आहे आपल्याला बरोबर. तर पहिला कॉर्नर पॉईंट टाकून देतो 0,7. सो z ॲट 0,7. चला 7 टाका, 70 बनतं. त्याच्यानंतर z ॲट 3/2, 4. हा दुसरा पॉईंट टाकून देतो पहा 8 × 3/2. या एका छोट्याशा पोर्शनमध्ये लिहायला ना थोडासा लाईक एरर येतो मला. पहा खाली लिहितो z ॲट 3/2, 4. पहा इथे 3/2 टाका, 3/2 12 बनतं की नाही. आणि 4 टाका, 40 + 12 इज 52. फाईन 52. हा एक झाला, हा एक झाला. तिसरा कॉर्नर पॉईंट z ॲट 9/2, 2 करायचं आपल्याला. 2 टाका 20 बनतं आणि 9/2 टाका किती बनतो 56 बनतं का. पहा 9/2 जर का टाकलं आपण तर 36 + 20 इज 56 बनतो आय गेस. पटतं का रे तुम्हाला हे.
मिनिमम व्हॅल्यू किती आहे? 52 इज द मिनिमम व्हॅल्यू अँड इट ऑकर्स ॲट 3/2,4. 52 is the minimum value and it occurs at 3/2,4. आता शेवटचा क्वेश्चन बाकी आहे, क्वेश्चन नंबर 8. पहा मी तुम्हाला हे पण सांगतो, आणखीन एक कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये. समजा 3/2,4ला माहिती ना 3/2,4 कुठे आहे? हे पहा इथे इथे 3/2,4ला समजा व्हॅल्यू 52 आली, ठीक आहे. आणि 9/2,2ला म्हणजे 9/2,2 म्हणजे इथला पॉईंट, इथे पण जर का 52 आली तर सांगा बरं मग मिनिमम व्हॅल्यू किती? हां 52. बट मिनिमम व्हॅल्यू ऑकर्स ॲट 3/2,4. या पॉईंटवरती पण मिनिमम व्हॅल्यू ऑकर होते, या पॉईंटवरती पण मिनिमम व्हॅल्यू ऑकर होते, आणि या दोन पॉईंटला जॉईन करणाऱ्या लाईनवरती इच अँड एव्हरी पॉईंटवरती व्हॅल्यू 52च असतं. सो सोल्युशन्स आर इन्फायनाईट. सोल्युशन म्हणजे काय ना, तो जो कंपनी वाला यायचा आपल्याकडे की फर्टिलायझर ए किती बनवू, फर्टिलायझर बी किती बनवू, नाही का, किंवा फूड एचे किती युनिट देऊ, फूड बीचे किती युनिट देऊ. मग आपण म्हणायचो ना की एक्स युनिट फूड एचे, वाय युनिट फूड बीचे, मग ते एक्स आणि वाय शोधत असतो ना आपण. सो आपण सोल्युशन प्रोव्हाइड करतो की बाबा तू एक्सला हे धर आणि वायला हे धर, म्हणजे तुला मिनिमम व्हॅल्यू येईल 52, किंवा एक्सला हे धर किंवा वायला हे धर म्हणजे मिनिमम व्हॅल्यू 52 मिळेल तुला. आणि जर का समजा दोन फिजिबल रिजनमध्ये दोन पॉईंटवरती जर का सेम व्हॅल्यू मिळाली, मिनिमम व्हॅल्यू किंवा मॅक्सिमम जो काही असेल, तर त्या दोन पॉईंटला जॉईन करणाऱ्या लाईनवरती, या लाईनवरती इच अँड एव्हरी पॉईंटवरती परत सेमच व्हॅल्यू मिळते. सो मिनिमम व्हॅल्यू 52 हे ॲग्री करतोय आपण. बट सोल्युशन्स आर इन्फायनाईट. सोल्युशन्स म्हणजे तो कंपनीवाला जो आपल्याकडे आला ना, तर आपण त्यांना सोल्युशन द्यायचं असतं की हां तुम्ही लाईक आर्टिकल ए इतके बनवा आणि आर्टिकल बी लाईक 10 बनवा, नाही का. तर आपण जे सोल्युशन देतो ना त्यांना, तर ते इन्फायनाईट सोल्युशन्स देतो. पण या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये आपण एकच सोल्युशन देईन, कारण की एकाच ठिकाणी मिनिमम आला ना 52 म्हणजे. पहा किती मिनिमम व्हॅल्यू किती आहे 52. सो एकच सोल्युशन असेल आपलं की एक्सची व्हॅल्यू 3/2 घ्या आणि वायची व्हॅल्यू 4 घ्या, तरच तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू येईल. सो सोल्युशन इज 3/2,4 अँड मिनिमम व्हॅल्यू इज 52, असा याचा अर्थ आहे. आता पहा लास्टचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 8. पहा शेवटचा क्वेश्चन आहे. पहा कन्स्टंट्स x plus 2y greater than equal to 3, then x plus 4y greater than equal to 4, and 3x plus y greater than equal to 3. तर मुलांना असे तीन कन्स्टंट्स आहेत, नाही का. सो याला मी x plus 2y इज इक्वल टू 3 लिहितो, x plus 4y इज इक्वल टू 4 लिहितो आणि 3x plus y इज इक्वल टू 3 लिहितो. करा 3 डिवाइड. x बाय 3 प्लस 2y बाय 3 इज इक्वल टू 1 लिहितो, म्हणजे x बाय 3 प्लस y बाय 3/2 म्हणजे लाईक 1.5, नाही का, इज इक्वल टू 1. हा पहिला लाईन आहे आपला, फाईन. सेकंड वन पहा, x बाय 4 खाली जाऊन डिवाइड प्लस 4y बाय 4 इज इक्वल टू 1. याचा अर्थ x बाय 4 प्लस y बाय 1, नाही का, इज इक्वल टू 1. ठीक आहे. यानंतर इथे पहा 3x डिवाइड बाय 3 प्लस y डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 1. सो x डिवाइड बाय 1 प्लस y डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 1. हे आपले तीन कन्स्ट्रेंट्स आहेत. आता यांना ड्रॉ करू आपण. आणि तो एक कन्स्टेंट तर नेहमीच असतो, पाहतो ग्रेटर दॅन इक्वल टू 0 वाला, x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ठीक आहे ना. सो इथे लिहितोय 1, इथे लिहितोय 2, इथे लिहितोय 3, इथे लिहितोय 4, इथे लिहितोय 5, इथे लिहितोय 6. देन दिस इज 1, दिस इज 2, दिस इज 3, देन दिस इज 4, दिस इज 5, 6. चलो फर्स्ट पॉइंट पहा.
एक्सच्या खालती 3, वायच्या खालती 1.5. पहा इथे 3 आणि इथे 1.5. या दोघांना जॉईन करा. पहा सिम्बॉल काय, ग्रेटर दॅन मीन्स अवे फ्रॉम ओरिजिन. दुसरा पहा 4 आणि 1 नाही का, एक्सच्या खालती 4 आणि वायच्या खालती 1, वायच्या खालती 1. करा परत त्या दोघांना जॉईन. कुठे आहे, याच्या कुठे आहे, सिम्बॉल पहा अगेन ग्रेटर दॅन मीन्स अगेन अवे फ्रॉम ओरिजिन. तर याच्या पण अवे फ्रॉम ओरिजिन, त्याच्या पण अवे फ्रॉम ओरिजिन. हे दोन्ही लाईन्स ज्या आहेत ना, तर दोन्ही लाईन्सचं इक्वेशन हवं तर मी इथे लिहितोय, उगाच कन्फ्युजन नको. पहिला लाईन काय रे बाबा, x+2y इज इक्वल टू 3. आणि दुसरा लाईन काय माहिती का, सेकंड लाईन इज x+4y इज इक्वल टू 4. ठीक आहे. आता यानंतर x/1 वाला पहा, एक्सच्या खालती कोण 1 आणि वायच्या खालती कोण 3. करा दोघांना जॉईन. 1 आणि 3 ला जॉईन केलं. याच्या पण ग्रेटर दॅन मीन्स याचा पण अवे फ्रॉम ओरिजिन. आता बघा फिजिबल रिजन तुम्हाला समजलंच असणार आहे, हा असणार आहे. समजलं तुम्हाला, या लाईनच्या वरती, या लाईनच्या पण वरती आणि या लाईनच्या पण वरती, म्हणजे फिजिबल रिजन हा आहे आपला. असं पुढे इन्फिनिटीपर्यंत. तिसरा जो लाईन आहे आपला, हा तिसरा लाईन, थर्ड लाईन इज ॲक्च्युली 3x + y इज इक्वल टू 3. थर्ड लाईन इज 3x + y इज इक्वल टू 3 वाला लाईन आहे. आता आपल्याला कॉर्नर पॉईंट शोधायचे आहेत या एरियाची. एक कॉर्नर पॉईंट हा आहे जो की 0,3 आहे. दुसरा कॉर्नर पॉईंट हा आहे पहा, हा 4,0 आहे. तिसरा कॉर्नर पॉईंट हा आहे आणि चौथा कॉर्नर पॉईंट हा आहे नाही का. तर आता हा कॉर्नर पॉईंट कसा निघेल, या लाईनला आणि या लाईनला सिम्प्लिफाय करायचा, म्हणजे या दोन लाईनला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. पहा करू का, 3x + y इज इक्वल टू, सॉरी फर्स्ट लाईन काय ही ना, x+2y इज इक्वल टू 3. या दोघांना सिम्प्लिफाय केलं की हा कॉर्नर पॉईंट मिळतो. पहा याला मी 2 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे 6x + 2y इज इक्वल टू 6 बनतो. करतो मायनस, कॅन्सल. किती, -5x इज इक्वल टू -3. याचा अर्थ x इज इक्वल टू 5/3. पहा मग टाकू इथे, हा पॉईंट x इज इक्वल टू 5/3 आहे. एक्सच्या जागी 5/3 जर का टाकाल तुम्ही तर वायची व्हॅल्यू -2 भेटते. काही रॉंग झालं का, काही मिस्टेक केली का आपण, चेक करावं. एक मिनिट. सर 3/5 3/5, सॉरी 3/5 ना, हां 3/5 तेच बोललो. सो एक्सची व्हॅल्यू इथे 3/5 टाकाल ना या इक्वेशनमध्ये, वायची व्हॅल्यू भेटेल ना काहीतरी. वाय इज टू किती भेटतो माहिती का, हे पहा या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 3/5 टाकली आपण, बरोबर. तर मग वायची व्हॅल्यू काय भेटणार, 3 मायनस हा 9/5, 15 मायनस 9 हे 6/5. मग इथे लिहू 6/5 म्हणून, लिहिला मी 6/5, 3/5 का 6/5. पहा आता हा दुसरा पॉईंट. आता या दोन लाईनला सिम्प्लिफाय करा. पहा या दोन लाईनला सिम्प्लिफाय करा. पहिली लाईन x+2y इज इक्वल टू 5 आणि दुसरी लाईन पहा x+4y इज इक्वल टू 4. करा मायनस, सरळ सरळ कॅन्सल. नाही वरती 3 होता ना, सॉरी इथे 3 आहे रे बाबा, चुकून 5 लिहिला मी. करा मायनस दोघांना. काय बनणार मग, हा -2x सॉरी -2y इज इक्वल टू -1. याचा अर्थ वायचा व्हॅल्यू हाफ बनलाय. सो वाय व्हॅल्यू बिकम्स हाफ आणि वायची व्हॅल्यू इथे हाफ जर का टाकाल ना तुम्ही तर एक्सची व्हॅल्यू 2 भेटते. सो आपल्याला चारही कॉर्नर पॉईंट झालेत. फर्स्ट कॉर्नर पॉईंट, सेकंड कॉर्नर पॉईंट, थर्ड कॉर्नर पॉईंट अँड फोर्थ कॉर्नर पॉईंट. आता झेडची व्हॅल्यू हर एक कॉर्नर पॉईंटला शोधायची. जसं की पहिली 0,3 या कॉर्नर पॉईंटला मी झेडची व्हॅल्यू शोधतोय. पहा झेड कोण आहे, टाकला इथे मी, टाका 0,3, 63 बनतो मग तो. तर सेकंड कॉर्नर पॉईंट टाकतोय, झेडची व्हॅल्यू 3/5 किंवा 6/5 शोधायची मला. पहा 3/5 टाका इथे, 3/5 18/5 बनणार मग तो, प्लस 6/5 टाका इथे, 6 × 21 126/5 126/5 बनला. दोघांचं ॲडिशन पहा,
144/5 बनतो. 63 एवढा तर होणार नाही येतो. 48 पॉईंट समथिंग काहीतरी बनेल. सो हा तर मिनिमम नाही आहे, सोडून द्या त्याला. पहा झेडचा व्हॅल्यू सॉरी 63पेक्षा कमी आहे, म्हणजे होऊ शकतो तो मिनिमम. चलो आता पहा 2,1/2 ला शोधायचं आहे. चला 2 टाका. 2 टाकलं तर 12 बनतं बरोबर. आणि 1/2 टाका. 1/2 टाकलं तर लाईक 21/2 म्हणजे काय बनलं 45/2 बनणार आहे, जो की 22.5 असतो. याच्यापेक्षा पण कमी बनला. आणि हा फोर्थ पॉईंट जो आहे ना 4,0 तर तो 4,0 जर का टाकाल नाही तर तो 24 बनतो. 4,0 ला 24 बनतो. सो मिनिमम व्हॅल्यू इज 22.5. मिनिमम व्हॅल्यू किती आहे 22.5 आहे. आणि मिनिमम व्हॅल्यू कुठे भेटते आपल्याला 2,1/2 ला मिनिमम व्हॅल्यू भेटते. सो सोल्युशन इज 2,1/2 बट मिनिमम व्हॅल्यू इज 22.5. तर असा आहे बेसिकली हा क्वेश्चन. तर मुलांना हा होता आपला एक्सरसाइज नंबर 7.4. या व्यतिरिक्त आणखीन एक लेक्चर होईल. आता एक्सरसाइज तर संपलेत आपला, बट काही आहेत आणखीन लाईक सॉल्व न्यूमरिकलमध्ये एखाद दोन काही व्हेरिएशन असतील समजा. ओके, तर त्या पण गोष्टी कव्हर करून द्यायच्यात मला तुम्हाला. आत्ता आपण एक्सरसाइजेस संपवलेले आहेत या टॉपिकच्या. या व्यतिरिक्त आणखीन एक लेक्चर होईल जे की उद्या रात्री होईल. आणि आत्ता मी तुम्हाला काय करीन, एक 2-3 तासानंतर मी तुम्हाला टेक्स्टबुकच्या मागच्या MCQs देईन. होतील ना तुमच्यानी? पहा उद्या लास्ट डे असेल बरं या चॅप्टरचा. म्हणजे माझा पण आणि तुमचा पण, म्हणजे तुमचं प्रिपरेशनचा पण लास्ट डे असला पाहिजे. तुम्हाला बुकलेटचे MCQs करायचे आहेत, टेक्स्टबुकचे MCQs करायचे आहेत, PYQचे पण व्हिडिओज देईन मी तुम्हाला. 2021चे क्वेश्चन पण करायचे आहेत. आणि वाइंड अप करायचा हा लेसन. मग यानंतर आपल्याला दुसरा लेसन घ्यायला लागणार बरोबर. सो आता सध्यासाठी एक टार्गेट देतो पुढच्या 4 तासासाठी. तुम्ही काय करा आता, एक्सरसाइज नंबर 7.1, 7.2, 7.3 अँड 7.4 चारही एक्सरसाइज ना एकदम व्यवस्थित सॉल्व करून घ्या. म्हणजे असा एक पण सम त्यामध्ये दिसला नाही पाहिजे की जो तुम्हाला नाही येत. हर एक सम तुम्हाला जमला पाहिजे, याची फक्त काळजी घ्या तुम्ही. ओके, आणि त्याच्यानंतर इव्हिनिंग 5-6च्या आसपास मी तुम्हाला ग्रुपवरती एक अपडेट देईन, एक व्हिडिओ देईन. ओके, MCQचा तो पण तुम्हाला करायचा आहे. ओके, सो आय होप क्लिअर आहे सर्वांना. सर PYQचं सेशन कधी असेल? PYQचं सेशन मी विचार करतो की बाबा एकतर आज रात्री मी आज रात्री जर का MCQs तुम्हाला दिले ना, मी आज विचार करतो की 2020चे MCQs देतोय आणि 2021चे मीन्स 2021चे जे PYQs आहेत तर ते उद्या यूट्यूबवरती लाईव्ह असेल. उद्या किंवा मे बी परवा मी 6 वाजता अपडेट देतो तुम्हाला व्यवस्थित प्लॅन करून. 6 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, सर्व एक्सरसाइजचे सर्व जे क्वेश्चन्स आहेत बरोबर हे तुम्हाला जमले पाहिजे याची काळजी घ्यायची. नोट्स बनवायचे प्रॉपर बरोबर. नोटबुकवरती सर्व लिहायचं पण आहे ना, नोट्स बनवायचे प्रॉपर. शॉर्ट नोट्स काढले तरी चालतील. म्हणजे आता तुम्ही सर्व पाहून तर घेतलं आहे, एक वेळ सॉल्व पण करायलाच हवं तुम्ही. आत्ता काय होतं फक्त की बस तुम्ही व्हिडिओज पाहता नाही का. तर ॲक्च्युअल सॉल्विंग इम्पॉर्टंट आहे. ॲक्च्युअल सॉल्व करते वेळी समजतं की यार आपल्याला तर लाईक पेनच हालत नाही आपल्या हातात ना, नाही का, पेनच पुढे जात नाही आहे. सॉल्विंगच नाही होत आपल्याला. पाहायला बरं वाटतं, पाहिलं की वाटतं की हां समजलं, इल्युजन असतं काइंड ऑफ. पण ॲक्च्युली सॉल्व केल्यावरती तुम्हाला समजतं की यार कुठेतरी काहीतरी मिस होतोय नाही का. सो पहिले तुम्ही याची काळजी घ्या की एक्सरसाइजमधले सर्व न्यूमरिकल्स तुम्ही तुमच्या हाताने सॉल्व करा, त्यानंतर MCQ येतात. ठीक आहे. येस. ओके,
चलो Yes, मुलांनो, sir. तर थांबूया. लिंक पाठवतो मी याचं अपलोड करून इन्स्टंटली. चलो, सो बाय एव्हरीवन. बाय सर. चलो बाय Bye, गाइस. sir. बाय बाय. बाय सर. यस बाय.